सो हाय डियर स्टुडंट्स, मुलांनो लिमिट्सचा आपला हा दुसरा लेक्चर आहे. ऑलरेडी आपण फर्स्ट लेक्चरमध्ये लिमिट्स काय असतं पाहिलं होतं. त्याच्यानंतर लिमिट्सचे 3 टाइप्स केले होते आपण. पहिला टाइप डायरेक्ट सबस्टिट्यूशन आणि त्याच्यामध्येच आपण फॅक्टरायझेशन पण कव्हर केलं होतं. दुसरा टाइप रॅशनलायझेशन, लिमिट्स बाय रॅशनलायझेशन. तिथे आपण असं पाहिलं होतं की अंडररूट जर का दिसला की रॅशनलाइज करायचो आपण. तिसरा जो टाइप होता तो या फॉर्म्युला वरती बेस्ड होता पहा. लिमिट x टेंड्स टू a x रेज टू n मायनस a रेज टू n डिवाइड बाय x मायनस ऑफ a. याचा जो आन्सर असतो तो असतो पहा मुलांनो n इंटू a रेज टू पॉवर n मायनस ऑफ 1. हा त्याचा आन्सर असतो. मग याच्यावरती काही क्वेश्चन्स आपण केलेले होते. येस. सो आजचं सेशन मी ते स्टार्ट करतो पहा मुलांनो विथ टाइप नंबर 4. बट त्याआधी मी तुम्हाला हे परत सांगतोय पहा की टोटल सर्व टाइप्स ज्यावेळेस आपले कव्हर होतील या सेशनच्या एंड पर्यंत सर्व टाइप्स कव्हर होतील आपले. आणि सर्व टाइप्स कव्हर झाल्यानंतर एक असं सेशन होईल ज्याच्यामध्ये एका स्लाइड वरती ट्री डायग्राम दाखवली जाईल. म्हणजे सर्व टाइप्स एकाच स्लाइड वरती दाखवले जातील. म्हणजे पूर्ण हे जे 8, 9, 10 टाइप्स जे काही आहेत लिमिट्सचे ते आपण एका स्लाइड मध्ये रिवाइज करणार आहे. पण ते रिव्हिजन पण व्यवस्थित समजण्यासाठी ना रे, आतापर्यंतचा जो काही कंटेंट आहे ना हे तुम्हाला आधी एकदा तरी व्यवस्थित पाहून झाला पाहिजे. थोडेसे नोट्स काढले पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर मग तो रिव्हिजन व्हॅलिड असतो. ओके. नाउ सी गाइज, काय विषय पहा. हा थोडासा इम्पॉर्टंट टाइप आहे पहा. फॉर्म्युला पहा काय म्हणतोय. लिमिट x टेंड्स टू 0. पहा काय, लिमिट x टेंड्स टू 0 साइन x डिवाइड बाय x हा मुलांना 1 असतो. अरे इवन लिमिट x टेंड्स टू 0 tan x डिवाइड बाय x, tan x डिवाइड बाय काय x, दिस इज अगेन 1. नीट पहा. जेव्हा x चा व्हॅल्यू खूपच कमी असतो ना तेव्हा sin x बाय x ना हे 1 असतं. x चा व्हॅल्यू खूपच कमी असतो तेव्हा इवन tan x बाय x हा पण 1 असतो. पाहायचं का तुम्हाला जस्टिफिकेशन? तर पहा, मी एक काम करतोय, मी इथे एक ट्रायंगल ड्रॉ करतोय पहा, राईट अँगल ट्रायंगल. नीट पहा काय, हा 90 आहे. से फॉर एक्झाम्पल हा जो अँगल आहे ना हा अँगल आपला x आहे. जस्ट समजा हा अँगल आपला x आहे. याला म्हणतोय मी A, B अँड दिस इज C, बरोबर. आता तुम्ही सांगा बरोबर मुलांना, लिमिट x टेंड्स टू, हे पहा लिमिट x टेंड्स टू काय म्हणतात ते 0. हे जर फॉलो केलं ना रे आपण, पहा ना, लिमिट x टेंड्स टू 0 म्हणजे काय, हा जो x आहे ना तो ऑलमोस्ट 0 आहे. ऑलमोस्ट 0 म्हणजे खूपच छोटा आहे नाही का. केलाय तसा मी ड्रॉ. साइन एक्स बाय एक्स म्हणतात. हे पहा साइन एक्स डिवाइड बाय एक्स. मी म्हणलं ठीक आहे यार, पण साइन एक्स म्हणजे काय, अपोजिट साइड दॅट इज BC डिवाइड बाय हायपोटेनियस दॅट इज AC. हे समजतंय का तुम्हाला? येस स्टुडंट्स. साइन एक्स म्हणजे मुलांना अपोजिट साइड दॅट इज BC डिवाइड बाय हायपोटेनियस. कोण आहे रे हायपोटेनियस? कोण आहे? AC आहे. AC, बरोबर ना. यार मी म्हणलं ठीक आहे, चलो काही हरकत नाही. विषय फक्त इतकाच आहे की हा जो AC आहे ना तो AC काय आहे. थोडंसं जर असा विचार करतोय मी, जर का समजा मी इथे एक सर्कल बनवला असता तर, हे पहा असा एक जर का मी सर्कल बनवला, आता एवढाच सर्कल बनतोय बट असं समजतं ना तुम्हाला, असं जर का मी सर्कल बनवला तर दिस ऍक्ट्स ॲज अ आर्क लेंथ. तो आर्क लेंथ सारखा दिसायला लागतो. मग सांगा बरं S इज इक्वल टू आर थिटा असतो की नाही. आर्क लेंथचा फॉर्म्युला आहे की नाही. म्हणजे हा जो BC आहे ना, आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस इंटू दिस थिटा ना. अबे रेडियस काय, AC तर रेडियस आहे, AC इंटू थिटा तर आपला x आहे. जस्ट डिवाइड बाय, बट x शुड बी इन रेडियन ना. ओके. S इज इक्वल टू आर थिटा मध्ये हे पहा BC जो दिसतोय तुम्हाला हा आर्क लेंथ आहे. सो BC इज इक्वल टू आर थिटा डिवाइड बाय x इंटू AC आहेच शेवटी. मग मी म्हणतोय AC कॅन्सल झाला, x कॅन्सल झाला तर शेवटी 1च राहणार ना. हे समजतं का तुम्हाला? सो गाईज साइन एक्स बाय एक्स हा 1 असतो. इवन tan x बाय x पण 1 असतो. तुम्ही पहा ना, tan x म्हणजे काय रे, sin x बाय cos x आणि x तर आहेच आहे. हे tan x बाय x आहे. अरे sin x बाय x तर 1 असतो. आणि x टेंड्स टू 0 म्हणजे x ची व्हॅल्यू 0 ना, cos 0 तर 1 असतो ना. सो 1 बाय 1 अगेन 1. अरे म्हणजे tan x बाय x पण 1च असणार आहे यार. tan x बाय x पण 1च असणार आहे. बस हे दोन फॉर्म्युलाज मला पाठ पाहिजे. sin x बाय x इज 1, tan x बाय x इज 1. sin x बाय x इज 1, tan x बाय x इज 1. आता पहा रे, आता मी तुम्हाला काय सांगतोय पहा, इथे ना थोडीशी ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युलेज लागणार आहेत. आता जर का ट्रिग्नोमेट्री पार्ट 2 मधले फॉर्म्युलेज तुम्हाला नसतील येत तर मे बी तुम्हाला हे थोडंसं अवघड जाईल. सो मी तुम्हाला असं रिक्वेस्ट करतोय की आधी हे करण्याआधी ओके तुम्हाला ट्रिग्नोमेट्री पार्ट 2 चे सर्व फॉर्म्युलेज येतात का हे फक्त तुम्ही चेक करा. नसतील येत तर ट्रिग्नोमेट्री पार्ट 2 चा पण व्हिडिओ आहे चॅनलवरती, तो तुम्ही पाहू शकता. ओके. नाउ सी,
पहा सांगायचं काय मला इथे परत आणखीन नीट लक्ष द्या. साइन हे पहा लिमिट x टेंड्स टू 0 साइन 2x बाय x जर का समजा असं दिलं गेलं ना, साइन 2x बाय x जर का असं दिलं गेलं, हे पहा नीट पहा इनपुट काय, साइन x बाय x इज 1 प्रोव्हाइडेड लिमिट x टेंड्स टू 0. म्हणजे वरती जो आहे तोच खालती जर का असेल तर आन्सर 1 बनतो. अबे वरती आहे 2x पण खालती फक्त x आहे, नाही चला अरे. मग मी एक काम करतो, इथे 2 लिहितोय, इथे पण 2 लिहितोय. पहा ना वरती आहे 2x आणि खालती पण 2x आहे. सो वरती जो आहे तोच जर खालती असेल ना मुलांनो, तर याचा जो आन्सर आहे ना तो बनत असतो 1. सो आन्सर शुड बी 2 into 1 दॅट इज इक्वल टू 2. किती बनणार आहे आन्सर 2. हे तुम्हाला इथे समजलं पाहिजे. वरती जो आहे तोच खालती पाहिजे का, इतकं फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला. तर पहा रे आता हा जो आपला क्वेश्चन आहे लिमिट x टेंड्स टू 0 वरती आहे x इंटू टॅन एक्स. मी म्हणलं ठीक आहे यार चलो ओके. आणि हा जो आहे ना 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. 1 मायनस कॉस एक्स फॉर्म्युला इज 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 फ्रॉम ट्रिग्नोमेट्री. सो पहा वरती x आहे वरती टॅन एक्स आहे. मी म्हणलं ठीक आहे यार लिहिलं तसं x इंटू टॅन एक्स लिहिलं आहे मी इथे. डिवाइड बाय हे 2 जरा सेपरेट करतो. साइन स्क्वेअर एक्स बाय 2 ला मुलांना मी साइन एक्स बाय 2 साइन ऑफ एक्स बाय 2 इंटू अगेन साइन ऑफ एक्स बाय 2 असं 2 वेळेस लिहितो यार. 2 वेळेस लिहिलं मी असं इथं. ओके क्लिअर आहे का पहा बरं. आता मी काय म्हणतोय, इथे जरा मी x लिहितो, इथे पण जरा मी x लिहितो, इथे पण मी x लिहितो, इथे पण x लिहितो. काही नाही केलं रे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना पण x ने डिवाइड केलं. मला एक गोष्ट समजत आहे इथे की x कॅन्सल होऊन हा बनणार 1 tan x बाय x तर 1च आहे. फॉर्म्युलाच सांगतो tan x बाय x इज 1. म्हणजे वरती ना मुलांना 1 बनलाय, वरती मुलांना 1 बनलेला आहे. मी म्हणलं ठीक आहे यार काही हरकत नाहीये. आता राहतो प्रश्न डिनॉमिनेटरचा. आता डिनॉमिनेटर मध्ये काय यार समजतं का, डिनॉमिनेटर मध्ये काय. मी म्हणतोय डिनॉमिनेटर मध्ये हे पहा साइन इथे जो आहे तोच खाली असला पाहिजे. 2 कसं काय लिहिलं, नाही लिहू शकत म्हणून इथे 2 एक्स्ट्रा लिहितो. पहा इथे 2 लिहितोय मी. वरती जो आहे ना तोच इथे खाली पण असला पाहिजे. इथे खाली फक्त x होता म्हणून x बाय 2 लिहिला, पण असं अचानक 2 नाही लिहू शकत. सो म्हणून इथे मल्टिप्लाय पण 2 करतोय. सो दॅट 2 कॅन्सल होतो, 2 कॅन्सल होतो. म्हणजे आधी जो x होता तोच x इथे मेंटेन राहणार आहे. पण तुम्ही म्हणणार असं का केलं, कारण की पाहणार आहे याचा व्हॅल्यू 1 बनतो ना. साइन आतमध्ये जो आहे तोच खालती असेल तर 1 बनला पाहिजे. साइन आतमध्ये जो आहे तोच खालती असेल ना मुलांनो, तर आन्सर किती बनला पाहिजे 1 बनला पाहिजे. 1 समजतं का हे तुम्हाला, सांगा अरे. आता हा जो दिसतोय ना हा जाणार आहे सर्वात वरती. 2 into 2 जो आहे ना तो 4 जाणार आहे सर्वात वरती. सो 4 डिवाइड बाय दिस 2 इट विल गिव्ह यू 2. सो आपला आन्सर काय बनणार आहे माहिती का मुलांनो 2. ओके सो हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनचा आन्सर मुलांनो बनणार आहे 2. ओके नाव सी नेक्स्ट. पहा बरं, पहा रे 2 साइन स्क्वेअर एक्स प्लस साइन एक्स मायनस ऑफ 1 डिवाइड बाय 2 साइन स्क्वेअर एक्स मायनस 3 साइन एक्स प्लस 1 असं काहीतरी दिलं. मी असं लिहू शकतो. पहा बरं 2 साइन स्क्वेअर एक्स प्लस साइन एक्सला मी 2 साइन एक्स लिहितो, मायनस ऑफ साइन एक्स लिहितोय, मायनस ऑफ 1. काही नाही अरे फॅक्टर्स करतोय. पण हा क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, साइन एक्सच्या फॉर्म मधला क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. साइन एक्सच्या फॉर्म मधला मुलांना तो क्वाड्रेटिक इक्वेशन आहे यार. ठीक आहे सो असे मी फॅक्टर्स करतोय. पहा मी इथे पण 2 साइन स्क्वेअर एक्स मायनस ऑफ 2 साइन एक्स मायनस ऑफ साइन एक्स ओके प्लस 1 फॅक्टर्स केलेले आहेत. हे समजून घ्या तुम्ही आधी. या दोघांमधून 2 साइन एक्स कॉमन आहे यार. 2 साइन एक्स जर का मी कॉमन करेन ना ब्रॅकेटमध्ये इथे साइन एक्स ओके प्लस 1 असं बनणार आहे. इथे मायनस 1 कॉमन कराल तर ब्रॅकेटमध्ये मुलांना साइन एक्स प्लस 1 बनणार आहे यार. होल डिवाइड बाय गाईज. पारे इथे या दोघांमधून अगेन 2 साइन एक्स कॉमन कराल. 2 साइन एक्स कॉमन करा ब्रॅकेटमध्ये साइन एक्स मायनस ऑफ 1 बनणार आहे. इथे मायनस ऑफ इथे पारे मायनस ऑफ 1 कॉमन करेल तर इथे मुलांना साइन एक्स मायनस ऑफ 1 हे असं बनणार आहे यार. मी म्हणलं ठीक आहे यार चलो ओके. आता इथून पुढे काय बनणार आहे पहा बरं जरा मुलांना. फर्स्ट ब्रॅकेट गाइस 2 into sin x minus of 1 ओके and the second bracket is sin x plus 1 ओके whole divide by. पहा फर्स्ट ब्रॅकेट इज 2 sin x minus of 1 and सेकंड ब्रॅकेट मध्ये मुलांना sin x minus of 1 असं बनणार आहे. हे असे कॅन्सल होतं. जी गोष्ट प्रॉब्लेम करत होती ना इथे तीच गोष्ट इथे कॅन्सल झालेली आहे. तुम्ही म्हणणार कसं काय, हा कसं काय प्रॉब्लेम करायचा. पहा x टेंड्स टू पाय बाय 6 मध्ये 30 डिग्री होता. साइन 30 किती असतो रे, हाफ असतो की नाही. मग हे 2 कॅन्सल होऊन इथे 1 - 1 0 बनत होता आणि इव्हन खाली पण 0 बनत होता. म्हणजे तो 0/0 येत होता, तोच कॅन्सल झाला तर आपला विषय संपला. काय करायचं आता, तो जस्ट x टेंड्स टू पाय बाय 6 सांगतात ना, टाकून द्या पाय बाय 6. साइन पाय बाय 6 म्हणजे 1/2 असतो. सो 1/2 प्लस 1 होल डिवाइड बाय 1/2 मायनस ऑफ 1 नाही बरं. इथे वरती बनणार आहे 3/2 खालती बनणार आहे मायनस 1/2. 2 कॅन्सल होतो. आन्सर बनतो पहा मुलांनो मायनस ऑफ 3. किती बनतोय मायनस ऑफ 3 हा आपला इथे आन्सर बनणार आहे. ओके नाव सी नेक्स्ट. पण आता या क्वेश्चन मध्ये तरी तो वाला फॉर्म्युला यूज नाही झालेला. समजतं का तुम्हाला. हे या क्वेश्चन मध्ये तो वाला फॉर्म्युला यूज नाही झाला.
याच्यामध्ये हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं. सो क्वाड्रॅटिकला सिम्प्लिफाय सॉल्व्ह केल्यानंतर फॅक्टराइज केल्यानंतर हे जस्ट असं कॅन्सल झालेलं, बरोबर. सो ॲक्च्युअलमध्ये हा फॅक्टरायझेशनचाच मेथड होता, पण जस्ट इथे ट्रिग्नोमेट्रीचा लाईक साइन एक्स आल्यामुळे मी याला ट्रिग्नोमेट्रीमध्ये घेतलेलं आहे, बाकी काही नाही आहे. ओके, नाव सी गाईज, नेक्स्ट पहा काय आता हा करायचं का पहा बरं. काय बाबा काय विषय, मला असं वाटतं इथे असं करू शकतो. पहा काय, वरती कोसेक आहे खालती कॉट आहे. जर का याला असं केलं असतं तर 2 मायनस ऑफ कोसेक एक्स असं लिहितोय पहा, होल डिवाइड बाय कॉट स्क्वेअरला मुलांना मी कोसेक स्क्वेअर एक्स मायनस ऑफ 1 लिहू शकतो की नाही. फॉर्म्युला अरे पहा 1 प्लस कॉट स्क्वेअर इज कोसेक स्क्वेअर. हे माहिती का तुम्हाला, 1 प्लस कॉट स्क्वेअर हा कोसेक स्क्वेअर असतो. सो कॉट स्क्वेअर गाईज कोसेक स्क्वेअर मायनस 1 लिहितो आणि पुढचा -3 जो आहे ना तो ॲज इट इज लिहून टाकतो मी, काही चेंज नाही करत आहे. पहा पहिला जो विचार करायचा असतो असा कोणता क्वेश्चन दिसल्यानंतर तो विचार करायचा असतो डायरेक्ट सबस्टिट्यूशनचा. म्हणजे पहा हा जो π/6 आहे ना तो खरं तर तुम्ही टाकला पाहिजे होता बरं. π/6 म्हणजे 30 डिग्री टाकल्यानंतर कोसेक 32 बनत असतं. 2 मायनस ऑफ 2 0 बनत असतो वरती. हे पहा 30 टाकला ना, कॉट 30 हा √3 असतो. अरे √3चा स्क्वेअर हा 3 बनतो. मग हा इथला 3 आणि हा -3 परत खालती पण 0 बनतो. 0/0 डज नॉट एक्झिस्ट असतं, होत नाही येतोय पुढे, म्हणून आपण इथे मॉडिफिकेशनला लागलोय. ओके, मग पहा आता वरती काय बनणार माहिती का मुलांना, 2 मायनस ऑफ कोसेक एक्स. मी म्हणलं ठीक आहे यार, होल डिवाइड बाय हे पहा लिमिट लिहा बरं इथे तुम्ही, लिमिट एक्स टेन्स टू π/6 असं लिहित चला फक्त नाही का. सो गाईज लिमिट एक्स टेन्स टू π/6 हे लिहित जातो मी इथे. ओके, 2 मायनस ऑफ कोसेक एक्स. मी म्हणलं ठीक आहे यार, कोसेक स्क्वेअर मायनस ऑफ 4 आहे की नाही तो पहा, कोसेक स्क्वेअर एक्स मायनस ऑफ 4 म्हणजे काय रे, 4 म्हणजे 2 स्क्वेअर आहे. 4 म्हणजे काय आहे तर 4 म्हणजे मुलांना 2चा स्क्वेअर आहे. मी म्हणलं ठीक आहे चलो पहा बरं आता पुढे जरा. मला तर हे असं वाटतं की ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर आहे बरं. म्हणजे होतं काय पहा मुलांना, लिमिट एक्स टेन्स टू π/6 लिमिट एक्स टेन्स टू π/6. ओके, वरतून मी मायनस साइन कॉमन करतोय, वरतून मी कोसेक एक्स मायनस ऑफ 2 असं लिहितोय डिवाइड बाय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स मुलांना ए मायनस ऑफ बी, ए मायनस ऑफ बी इंटू 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 ए प्लस बी. समजतं का हे? मग हे असंही कॅन्सलच होणार ना शेवटी, बरोबर. मग राहणार काय माहिती का फायनली, लिमिट एक्स टेन्स टू π/6. ओके, वरती मायनस साइन आहे आणि खालती कोसेक एक्स प्लस 2 आहे, इतकंच आहे. आणि तो आता 30 टाकून द्या बरं इथे, कोसेक 32 बनत असतो, 2 + 2 4 बनत असतो. सो आन्सर शुड बी -1 डिवाइड बाय -1 डिवाइड बाय 4. हा आपला इथे आन्सर बनणार आहे मुलांना. समजतं का? यस, लिमिट्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स करतो बरं आपण इथे. ओके, नाउ सी आणखीन एक क्वेश्चन घ्या. काय करा आता, थोडे 3-4 क्वेश्चन झालेत ना आता लिमिट्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे, बरोबर ना. सो जरा मी इथे होल्ड करतो. मी म्हणतोय तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हा क्वेश्चन स्वतः ट्राय करा, बघा येतो का. ओके, पहा आता मी इथे एक्सप्लेन करतोय. काय रे बाबा, tan x मायनस sin x बाय sin क्यूब x म्हणे. मी म्हणलं ठीक आहे यार, लिमिट एक्स टेन्स टू 0 म्हणतात. हे पहा लिमिट एक्स टेन्स टू 0च पाहिजे असतो आपल्याला, लिमिट एक्स टेन्स टू 0. मी म्हणलं ठीक आहे यार, tan x मायनस sin x बाय sin क्यूब x. ओके, मी असं लिहितोय पहा याला. तुमच्या मनात जर का हे असं असेल ना, पहा काय तुम्हाला जर का असं वाटत असेल की यार इथे x ने डिवाइड केलं पाहिजे आणि इथे पण x ने डिवाइड केलं पाहिजे, समज वरती x ने डिवाइड केलं, खालती पण x ने डिवाइड केलं. तुम्ही म्हणाल tan x बाय x पहा 1, sin x बाय x पहा 1, 1 - 1 पहा 0 डिवाइड बाय sin x बाय x किती 1. पण हे 0 आता इथे टाकायला लागेल की नाही, sin 0 इज 0 ना. सो 1 × 0 इज 0. अरे हे 0/0 फॉर्म येतं जो की डज नॉट एक्झिस्ट असतो. सो असं तर नाही करू शकत. अरे हे जे आत्ता केले ना मी, हे तर मी नाही करू शकत. असं काय केलं पाहिजे रे, मला असं वाटतं पहा tan x ला जरा बघूया आता sin x बाय cos x लिहून नाही का. ओके, मायनस ऑफ sin x ला sin x लिहितोय मी इथे. मी म्हणतो ठीक आहे यार चलो. ओके, sin क्यूब x जो आहे ना त्याला एक काम करतो यार, 3दा sin x लिहितो, sin x. मी म्हणलं ठीक आहे. हे पहा sin x जर का मी कॉमन करेन न्यूमरेटर मधून तर ब्रॅकेटमध्ये 1/cos x बरोबर, -1 असं बनणार की नाही, होल डिवाइड बाय खालती मुलांना sin x. हे समजतं का रे? हे sin x तर असंही कॅन्सलच होणार आहे शेवटी, मान्य तुम्हाला आहे. आता वरती जो दिसतोय ना 1, हे cos x इथे गेला की 1 - cos x दिसणार की नाही. सो 1 - cos x होल डिवाइड बाय तो cos x खाली राहणारच ना शेवटी. मी म्हणलं ठीक आहे. आणखीन काय रे खाली 2 वेळेस sin x आहे पहा, sin x × sin x असं 2 वेळेस आहे इथे. फॉर्म्युला आठवतो का, 1 - cos x चा फॉर्म्युला यूज करायचा, दॅट इज 2 sin² x/2.
समजतं का? 1 मायनस कॉस एक्स फॉर्म्युला इज 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. हा कॉस एक्स तर आहेच शेवटी इथे. मी म्हणतो पुढे साइन एक्स इंटू साइन एक्स, साइन एक्स इंटू साइन एक्स असं लिहिलं मी इथे. ओके, आता पहा रे बाबा पुढे काय आहे. हे पहा 2 ॲज इट इज. साइन स्क्वेअर एक्स बाय 2 म्हणजे काय मुलांना? साइन एक्स बाय 2 इंटू साइन एक्स बाय 2, बरोबर, होल डिवाइड बाय. हे पहा कॉस एक्सला कॉस एक्स लिहितो, साइन एक्सला मी साइन एक्स लिहितो इथे, अगेन साइन एक्स लिहितो इथे. मी म्हणलं ठीक आहे यार, चलो काय हरकत नाही. तर पहा आता लक्ष द्या, आता काय विषय आहे. मला असं वाटतं इथे जर का एक्स, इथे जर का एक्सने डिवाइड केलं, इथे पण मग एक्सने डिवाइड करा ना. इथे पण एक्सने डिवाइड केलं, इथे पण एक्सने डिवाइड केलं, समजा असं केलं, बरोबर. मी म्हणलं ठीक आहे यार, साइन एक्स बाय एक्स 1 बनतं, साइन एक्स बाय एक्स 1 बनतं. हा फॉर्म्युला यूज करायचा. साइन एक्स बाय एक्स 1, साइन एक्स बाय एक्स 1. मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. हे पहा इथे जो असतो तोच खाली पाहिजे असतो रे. मग इथे डिवाइड बाय 2 करू का? मग इथे पण 2 लिहितो. इथे डिवाइड बाय 2 करू का रे? मग इथे पण 2 लिहितो, बरोबर ना. मग आता हे पहा बरं, साइन एक्स बाय 2 बाय एक्स बाय 2, वरती जो आहे तोच खालती असेल तर 1. हे पहा वरती जो आहे तोच खालती असेल तर 1. सो 2 2 विल गेट कॅन्सल. सो इथे काय रे, हे 1 बाय 2 आहे की नाही, म्हणजे आन्सर काय बनतोय माहिती का, 1 डिवाइड बाय, हे 2 आहे ना, आणि कॉस एक्स पण तर आहे सोबत. पण लिमिट सांगा बरं, लिमिट एक्सटेंड्स टू काय होता? लिमिट एक्सटेंड्स टू 0 होता ना. अरे मग टाका ना इथे 0. कॉस 0 किती होतो पहा बरं. हे पहा 1 डिवाइड बाय 2 आहेच आहे. इथे एक्स्ट्रा की 0 टाका ना. कॉस 0 चा व्हॅल्यू मुलांना होत असतो 1. दॅट मीन्स याचा जो आन्सर आहे ना तो बनतोय पहा 1 डिवाइड बाय 2. याचा जो आन्सर आहे तो मुलांना किती बनतोय? 1 डिवाइड बाय 2 बनतोय. अरे यस, जाऊ मग मी पुढे पहा. सो आताचा जो टाइप आपण केला होता ना तो होता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचा लिमिट्स ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. त्याच्यामध्ये साइन एक्स बाय एक्स 1 आणि टॅन एक्स बाय एक्स 1 हे असे 2 फॉर्म्युलेज आपण इथे यूज केले होते. आता जातोय पहा पुढचे काही फॉर्म्युलेज पाहूया आपण. ओके, हे असे फॉर्म्युलेज आहेत विदाउट प्रूफ. हे फॉर्म्युलेज तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये पण दिले गेलेले आहेत. हे तुम्हाला असेच लक्षात ठेवायचे आहेत, असंच पाठ करायचं आहे फॉर्म्युलेज. नाउ सी काय फॉर्म्युला आहे? लिमिट x टेंड्स टू 0, पहा लिमिट x टेंड्स टू 0 a रेज टू पॉवर x मायनस ऑफ 1 डिवाइड बाय x. समजतं का? एक a म्हणजे काहीतरी कॉन्स्टंट आहे, रेज टू पॉवर x मायनस ऑफ 1 होल डिवाइड बाय x आहे. हे पहा इथे वरती जो दिसतोय ना तुम्हाला, तोच जर का इथे असा खाली असेल ना तर याचा पण आन्सर असतो पहा लॉग ऑफ a. किती आहे? लॉग, एक मिनिट, याचा आन्सर, अरे यार समजून घ्या रे, लॉग a आहे तिथे, इथे फॉर्म्युला लिहिलाच आहे तसा. पहा पाठ करा. a raised to x minus 1 by x is log a. a raised to x minus 1 by x is log a provided limit x tends to 0 असला पाहिजे. बरं, लिमिट x tends to 0 असला पाहिजे तर हे असं आहे. लिमिट x tends to 0 a raised to x minus of 1 divided by x is equal to log a, is equal to log a. ओके यार, मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. तर आता काय विषय माहिती का मुलांना, इतकं फक्त फॉलो करायचं. वरती जो आहे तो खालती पाहिजे, वरती जो आहे तो खालती पाहिजे, असं असेल तर लॉग आहे आन्सर आहे, बरोबर. तर पहा रे काही करू शकतो का बघूया. ऍटलिस्ट हे पाहिल्यावरती तर समजलं मला की तोच टाईप आहे. पहा ना, कॉन्स्टंट रेस टू एक्स आहे, कॉन्स्टंट रेस टू एक्स, ए रेस टू एक्स सारखाच आहे, पण एक्झॅक्टली तसाच फॉर्मॅट दिसत नाही. म्हणजे ए रेस टू एक्स मायनस 1 बाय एक्स, एक्झॅक्टली तसा फॉर्मॅट दिसत नाही. इथे आणखीन काही वेगळ्या गोष्टी पण आहेत इथे, बरोबर. मग आपल्याला बघायला लागेल थोडंसं काही होऊ शकतं का. तुम्हाला काळजी इतकी घ्यायची आहे की हे जे काही आपण टाइप्स करतोय, नवीन नवीन टाइप्स नाही का, हर एक टाइप लाईक तुम्ही व्यवस्थित नोट करून घेताय, इतकं फक्त फॉलो करा. म्हणजे असं नको व्हायला की 7वा 8वा टाइप करतोय आणि म्हणलं की यार फर्स्ट टाइप कोणता होता, फर्स्ट टाइप कोणता होता, हे अशी स्टेज नको यायला. सर्व काही आठवलं पाहिजे आतापर्यंत. जसं मी जर का रिकॉल करेन ना आता, तर मी सांगतोय पहा की या सेशनमध्ये म्हणजे लिमिट्स आतापासून स्टार्ट केल्यापासून आतापर्यंत काय झालं. लेफ्ट हँड लिमिट, राईट हँड लिमिट, त्याच्यानंतर डायरेक्टली टाकायचं व्हॅल्यू, येऊन जायचं व्हॅल्यू, त्याच्यानंतर फॅक्टरायझेशन करायचं, म्हणजे डायरेक्टली टाकल्यानंतर 0/0 यायचं, सो फॅक्टरायझेशन करायचं आपण. एक रॅशनलायझेशनचा होता अंडररूट. त्याच्यानंतर एक होता x raised to n minus a raised to n by x minus of a is n into a raised to n minus of 1, तो एक टाइप होता. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रीचा एक टाइप होता मुलांना, ट्रिग्नोमेट्री, बरोबर ना. sin x by x is 1, tan x by x is 1, इथेपर्यंत केलं आपण. आता हा नवीन टाइप आहे पहा, काय, लिमिट x tends to 0 a raised to x minus of 1 divided by x is log a. यस, बघा आता इथे काय करू शकतो आपण, काय होऊ शकतं का रे बाबा. तर पहा लिमिट x tends to 0, हे पहा रे कॅल्क्युलसला प्रॅक्टिस खूप जास्त लागते बरं, खूप वेळेस खूप सम्स केले पण पाहिजे तुम्ही. तर मग कुठे जाऊन थोडंसं लाईक परफेक्शन अटेंड कराल तुम्ही कॅल्क्युलसमध्ये. सी दिस इज 5 raised to x. मी म्हणतो a raised to x ला सोबत -1 पाहिजे असतं, a raised to x ला सोबत -1 पाहिजे असतं की नाही, पाहिजे ना. म्हणलं ठीक आहे चलो, प्लस मुलांनो 3 raised to x जो आहे 3 raised to x,
अबे त्याला पण तर -1 पाहिजे, त्याला पण -1 पाहिजे. म्हणलं ठीक आहे यार, याला पण -1 पाहिजे, याला पण -1 पाहिजे. म्हणलं ओके. अगेन हे पहा इथे आता मायनस आहे बरं पुढे, लक्ष द्या. हा जो -2x आहे ना, तिथे मी +1 ऍडजस्ट करतोय. नीट लक्ष द्या. हा जो इथला -1 आहे ना, असं समजा की तो मी इथे लिहिलाय, बरोबर. हा इथे एक्स्ट्रा -1 मी घेतलाय, 3x सोबत -1 मी एक्स्ट्रा घेतलाय. सो -1 घेतलाय म्हणून इथे +1 पण घेणार आहे मी. हे तुम्ही आधी समजून घ्या रे. आणि होल डिवाइड बाय काय आहे रे, होल डिवाइड बाय x आहे की नाही, होल डिवाइड बाय x आहे ना. सो जरा असं सेपरेट डिवाइड करतोय. हे पहा, लिमिट x टेंड्स टू 0 a⁻x - 1/x इज log a म्हणजे log 5 प्लस लिमिट x टेंड्स टू 0 a⁻x - 1/x इज log a म्हणजे मुलांना log 3. आता इथून जर का मी मायनस साइन कॉमन करीन ना, तर मायनस साइन कॉमन केल्यानंतर इथे 2x - 1 होल डिवाइड बाय x असं बनणार आहे की नाही रे. पहा ना, मायनस साइन कॉमन केलं तर हे असं बनणार आहे की नाही. आणि हा काय बनणार आहे, हा बनणार आहे पहा मुलांना log 2. तर तोच फॉर्म्युला यूज करून सेम log 2. सो log a प्लस log b इट इज इक्वल टू गाइज log ab ना, करा ना मल्टिप्लिकेशन, log 15 बनतो मायनस ऑफ ए पहा रे a⁻x - 1 डिवाइड बाय x इज log 2. किती रे, log 2. सो log a मायनस ऑफ log b इट इज इक्वल टू गाइज log a बाय b. किती रे, log ऑफ a बाय b. हे असं बनणार की नाही. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे ना, या क्वेश्चनचा आन्सर हा आहे पहा मुलांना. यस. तर पहा रे, नेक्स्ट सेम पहिले ओळखायचा की तो तसा आहे. पहा a⁻x बस a⁻x ला तोच टाईप आहे, एक लगेच आयडेंटिफाय झाला पाहिजे तुमच्याने. ओके. तर पहा रे काय करू शकतो मी इथे. मला असं वाटतं इथून काही कॉमन निघू शकतं का रे. समजा या 15 ला मी 5 × 3 असं लिहिलं समजा, आणि (x) लिहिला, -5 लिहिला, -3 लिहिला, +1 लिहिला, होल डिवाइड बाय. खाली जर x sin x आहेच ना शेवटी. मी तुम्हाला काय सजेस्ट करतोय पहा, की व्हिडिओ पॉज करून ना हे आधी ट्राय करा. म्हणजे तुम्ही रॉंग डायरेक्शन मध्ये जा असं म्हणतोय मी तुम्हाला पहिले, बरोबर ना. तुम्ही एक काहीतरी ट्राय कराल, मे बी नाही आला, मे बी आणखीन दुसरा काहीतरी ट्राय कराल. म्हणजे तुम्हाला रॉंग डायरेक्शन, रॉंग वेज हे पण आयडेंटिफाय झाले पाहिजे. म्हणजे जर का पहिलेच माहिती असेल का रे हे असं असं केल्याने रॉंग येत असतं, मग एक्झाम मध्ये जाऊन तुमचा टाइम वेस्ट नाही होणार. एक्झाम मध्ये जाऊन क्वेश्चन आला, बरोबर, 1-2-3 वेळेस तुमच्या डोक्यात आले आणि ऑलरेडी माहिती असेल की रॉंग येते, मग लगेच सोडून देतो आपण त्याला. मग आणखीन 4था वे फाइंड करायला जातो, बरोबर. पण जर का समजा तुम्हाला तो वे रॉंग आहे असं माहितीच नाहीये, तर मग एक्झाम मध्ये काय कराल माहिती का, ट्राय कराल त्या मेथडने. मग समजेल की नाही येत, मग परत दुसरा वे घेत बसाल. सो म्हणून सांगतो की आधी तुम्ही चुकीच्या मार्गाने जा आणि ते आयडेंटिफाय करून घ्या, बरोबर. तर प्रॅक्टिस केल्याने स्पीड जे वाढत असते ना रे, याच्यामुळेच वाढत असते स्पीड. ओके. आता बऱ्याच मुलांना असं कन्सर्न असतो की टाइमवरती पेपर नाही होत. त्यांना एकच सोल्युशन असतो, एकतर कंटेंट कव्हरेज आणि त्याच्यानंतर खूप सारी प्रॅक्टिस, त्याच्याने स्पीड वाढणार आहे तुमचा. बाकी काहीही सोल्युशन नाही आहे त्याचं. ओके. नाउ सी गाइस, 5x × 3x पण आहे. मी म्हटलं ठीक आहे, -5x आहे, -3x आहे, +1 आहे, होल डिवाइड बाय x × sin x आहे की नाही. हे बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्ही लिमिट x टेंड्स टू 0 लिहू शकता, बरोबर. प्रत्येक ठिकाणी लिमिट x टेंड्स टू 0 लिहू शकता. मला असं वाटतं या दोघांमधून 5x कॉमन केला पाहिजे आपण. सो गाइस टेक 5x कॉमन हियर, ब्रॅकेटमध्ये 3x - 1 बनणार आहे. इथून ना -1 कॉमन करा रे. -1 कॉमन केलं तर ब्रॅकेटमध्ये 3x - 1 बनणार आहे, होल डिवाइड बाय x × sin x आहे. म्हणजे ठीक आहे, फर्स्ट ब्रॅकेट 5x - 1, सेकंड ब्रॅकेट 3x - 1 होल डिवाइड बाय गाइस x × sin x, बरोबर ना. हे काय बनतं रे, हा तर log 5 बनतो की नाही. हा किती बनतो मुलांना, log of 5 बनतो. अरे इंटू करतोय मी, काय करतो इथे x ने डिवाइड करतो, इथे पण x ने डिवाइड करतो, sin x बाय x मुलांना 1 बनतो. आणि हे a⁻x - 1 डिवाइड बाय x आहे ना, तो log 3 बनतो. किती बनतो पहा मुलांना, log 3 बनतो. अरे सो आन्सर शुड बी log 5 × log 3. हाच सेम फॉर्म्युला यूज केला पहा, तोच फॉर्म्युला आपण इथे यूज केलेला अगेन. ओके. बट त्या फॉर्म्युला व्यतिरिक्त आपण थोडंसं ट्रिग्नॉमेट्रीचा पण यूज केलेला आहे, समजतं का. sin x बाय x ट्रिग्नॉमेट्रीचा तो पण फॉर्म्युला यूज केला, बरोबर. मग जाऊ का पुढे मुलांना. तर पहा रे पुढे आणखीन काय, आता काय विषय रे बाबा याचा. आता याच्यासाठी खरं तर आणखीन एक फॉर्म्युला लागणार आहे. हा जो आहे इथे, याच्यासाठी आणखीन एक फॉर्म्युला लागणार आहे. मी एक काम करतो, तो फॉर्म्युला तुम्हाला आधीच सांगतो, इथे लिहून देतो, लक्ष द्या. काय पहा फॉर्म्युला काय, log ऑफ 1 + x होल डिवाइड बाय x. काय लिमिट x टेंड्स टू 0. नीट बघा काय, लिमिट x टेंड्स टू 0
लॉग ऑफ 1 प्लस एक्स बाय एक्स याचा जो आन्सर असतो मुलांना तो बनत असतो 1. म्हणजे इथे जो आहे ना, थोडंसं कलर चेंज करतोय, इथे जो आहे ना रे, तोच जर का इथे येत असेल ना, तर अशा गोष्टींचा आन्सर किती बनत असतं मुलांना? 1 बनत असतं. वरती जो आहे तोच खालती आला की आन्सर बनतोय 1 यार, तर आन्सर 1 बनला पाहिजे. मी म्हणलं ठीक आहे चलो, बघा त्याचा यूज करायचा बरं आपल्याला. इथं हे जे तुम्हाला दिसतंय 49 मला असं वाटतं 49ला मी 7 raised to x चा स्क्वेअर लिहिलं पाहिजे. काय नाही, असं लिहू शकतो, असं उलटं पण होऊ शकतं ना. हे असं पण या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 2x असतं. याला उलटं जरी कराल, म्हणजे इथे 2 लिहाल आणि इथे वरती x लिहाल, तरी पण मल्टिप्लिकेशन करून 2x होईल ना. मग हे उलटं केल्यानंतर समजा ना 7 raised to 2 is 49 raised to x, तोच तर आहे. मायनस ऑफ 2 टाइम्स 7 raised to x into 5 raised to x लिहितोय पहा. लिहू शकतो असं 7 into 5 is 35 raised to x, बरोबर. प्लस हे 25 raised to x ला मी 5 raised to x चा स्क्वेअर लिहितोय यार, बरोबर. 5 चा स्क्वेअर आधी करा हवं तर 25 आणि रेस टू एक्स असं बोललो तरी चालेल इथं. अँड होल डिवाइड बाय गाईज, खाली पहा साइन एक्स इंटू लॉग ऑफ 1 प्लस साइन 2x, सॉरी 1 प्लस 2x ना, 1 प्लस 2x असा विषय आहे इथं. हे बघून असं नाही समजत आहे का तुम्हाला की हा ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर इज ए मायनस बीचा होल स्क्वेअर. काय काय ए ओके मायनस ऑफ बी याचा होल स्क्वेअर असं असणार आहे की नाही रे? हे समजतं. ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर इज ए मायनस ऑफ बीचा होल स्क्वेअर आहे. मी म्हणतो ठीक आहे, होल डिवाइड बाय साइन एक्स इंटू लॉग ऑफ 1 प्लस 2x. हे झेपतं का? आता बस इथून पुढे थोडंसं आहे सिम्प्लिफिकेशन. तर पहा आता काय करतोय मी इथेपर्यंत. आय होप तुम्ही पोहोचलं असेल व्यवस्थित एकदम. आता याच्या पुढचा स्टेप पहा काय. तो वरती जो आहे ना रे 7 raised to x मायनस ऑफ 5 raised to x, बरोबर ना. होल डिवाइड बाय एक्स चा स्क्वेअर डिवाइड बाय साइन एक्स बाय एक्स लॉग ऑफ 1 प्लस 2x बाय एक्स. जरा बघा बरं काय केलं मुलांना मी. कशाने डिवाइड केलं माहिती का? एक्स पहा ना, डिनॉमिनेटरमध्ये एक्स आणि एक्सची रिक्वायरमेंट होती, म्हणजे एक्स स्क्वेअरची रिक्वायरमेंट आहे. इव्हन न्यूमरेटरमध्ये पण मी एक्स स्क्वेअरनेच डिवाइड केला. पहा ना, एक्स स्क्वेअरनीच डिवाइड केलेला आहे, हे समजून घ्या यार. हे बनतं 1, किती बनतं 1. मी काय म्हणतोय, इथे 2x पाहिजे ना, इथे जो आहे तोच खाली पाहिजे होता. मग इथे 2 जर का लिहित असाल तर इथे पण एक्स्ट्रा 2 लिहा ना, 2 कॅन्सल होईल तो. आता मग हे किती बनणार आहे रे 1. हे पहा, हा फॉर्म्युला यूज केला आहे. लॉग 1 प्लस एक्स डिवाइड बाय एक्स, वरती जो आहे तो खालती असेल तर आन्सर बनतो 1, इथे जो आहे तोच खाली असेल तर आन्सर बनतो 1, प्रोव्हाइडेड लिमिट एक्सटेंड्स टू 0. ओके, सो इथे फक्त 2 बनलाय पहा. हा बनतोय 1, हा पण बनतोय 1. 1 into 1 into 2 आन्सर शुड बी 2. सो खाली 2 आहे आणि वरती हे जे काही आहे ते बघून घ्या. आता समजतं का? करू का? हे सर्व रब करतो. आता एक काम करतो, थोडासा हा वाला पोर्शन रब करतो. ओके, आता इथे आपण थोडंसं करूया पुढे सोल्युशन आणखी. पहा मुलांना पुढे आता काय विषय याचा. यस, तर पहा रे, होल डिवाइड बाय खालती राहणार आहे 2. मी म्हणलं ठीक आहे चलो. ओके, हे जे तुम्हाला दिसतं ना वरती 7 raised to x मायनस 5 raised to x होल डिवाइड बाय x, हे जे दिसतं त्याचा होल स्क्वेअर आहे, बरोबर ना. त्याचा होल स्क्वेअर आहे. त्याला मी असं करतोय पहा, 7 raised to x मायनस ऑफ 1 प्लस 1 मायनस 5 raised to x होल डिवाइड बाय x होल स्क्वेअर. समजलं का रे काय केलंय मी इथे? पहा, -1 प्लस 1 केलं असं पण कॅन्सलच होता रे. 7 raised to x मायनस 5 raised to x, बस इतकंच आहे. होल डिवाइड बाय x आहेच शेवटी, रेस्ट 2 आहे. क्लिअर आहे मुलांना हे? ठीक आहे. आता मी काय करतोय पहा, लक्ष द्या. इथे ना रे 7 raised to x मायनस ऑफ 1 नाही. मी म्हणलं ठीक आहे, या दोघांमधून मायनस साइन जर का कॉमन केला तर 5 raised to x मायनस ऑफ 1 असं लिहू शकतो ना मी इथे. होल डिवाइड बाय x आहेच ना शेवटी, आणि याचा होल स्क्वेअर आहे आणि होल डिवाइड बाय 2 आहे असा. समजलं का? पहा नीट पहा काय केलं व्यवस्थित. सेपरेट डिवाइड केला, हा इकडे आणि हा याला पण डिवाइड. याचा एक ग्रुप केला, याचा एक ग्रुप केला, बस या ग्रुपमधून मायनस साइन निगेटिव्ह साइन कॉमन केला, बरोबर. तर मुलांना हा बनतो log 7, किती log 7 मायनस हा बनतो log 5, तो बनतो log 5 आणि होल डिवाइड बाय खाली 2 आहेच आहे. अरे पण याचा स्क्वेअर आहे बरं इथं, याचा स्क्वेअर आहे बरं इथं. सो log a मायनस ऑफ log b इज log a बाय b ना. अरे म्हणजे हा log a बाय b ना, आणि याचा स्क्वेअर ना, याचा स्क्वेअर होताच ना, आणि होल डिवाइड बाय 2. सो हा आन्सर बनला पाहिजे. अरे इथे हा आन्सर बनला पाहिजे आपला. समजतं का? सो log ऑफ 7 बाय 5 होल स्क्वेअर डिवाइड बाय 2 असा आन्सर आहे. नीट पहा परत, log ऑफ 7 बाय 5 चा होल स्क्वेअर डिवाइड बाय 2 असा आन्सर आहे. काही मुलांना वाटेल हा 2 असा खाली येत असतो का? नसतो येत. फक्त 7 बाय 5 चा इथे स्क्वेअर जर का असला असता ना तर तो 2 येत असतो खाली.
पण हे 7/2चा होल 7/5चा होल स्क्वेअर नाही येतो, तो log 7/5चा होल स्क्वेअर आहे. फक्त आणि फक्त 7/5चा स्क्वेअर असला असता तर मग तो आला असता, बट इथे तो येणार नाहीये. हे आधी समजून घ्या तुम्ही व्यवस्थित. ऑप्शन्समध्ये असं दिलेलं असतं बऱ्याच वेळी, ओके, लाईक तुम्हाला गंडवण्यासाठी. बट क्लिअर राहा की तो 2 खाली नाही येत, आपल्या आन्सर मधला 2 खाली नाही येत. ओके गाईज, तर पहा आता पुढचा काय विषय इथे. आता आपण असं शिकलो होतं मुलांना, लिमिट x टेंड्स टू 0 a raised to x minus of 1 divided by x, याचा आन्सर आपला log a बनला होता, बरोबर की नाही. असा फॉर्म्युला पाठ केला होता की नाही. a हा एक कॉन्स्टंट आहे, काही पण असेल, 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 10 असेल, 100 काही असेल. अरे पण समजा जर का मी आता असं करेन, लिमिट x टेंड्स टू 0, a च्या जागी जर का e लिहिला तर तुम्हाला माहिती ना e इरॅशनल नंबर असतो. e raised to x minus of 1 divided by x याचा जो आन्सर आहे ना, तसं log a जो आहे तसं इथे log e बनला पाहिजे. पण तुम्हाला तर माहिती बेस काही नाही, म्हणजे बेस ऑटोमॅटिकली ईच असतो, आणि log e to the base e हा मुलांना असतो 1. किती असतो? 1. log e to the base e 1 असतो, लक्षात ठेवा. म्हणजे अरे e raised to, आता फॉर्म्युला काय बनवायचा माहिती का, तो वाला फॉर्म्युला बनतो. पाहतो फॉर्म्युला काय बनवायचा, लिमिट x टेंड्स टू 0 e raised to x minus of 1 होल डिवाइड बाय x, याचा आन्सर ना 1 असला पाहिजे. लिमिट x टेंड्स टू 0 e raised to x minus of 1 होल डिवाइड बाय x, याचा आन्सर किती असला पाहिजे मुलांना? 1 असला पाहिजे, 1. तर बघा रे मग आता इथं लिमिट x टेंड्स टू 0, लिमिट x टेंड्स टू 0 e raised to 2x प्लस e raised to minus 2x म्हणजे काय, 1 by e raised to 2x ना. मी म्हटलं ठीक आहे, मायनस ऑफ 2 होल डिवाइड बाय x sin x. म्हटलं ठीक आहे, ओके, काही हरकत नाही आहे. ओके, तर बघा मला असं वाटतं हे जर का इथे टाकलं तर लिमिट x टेंड्स टू 0 e raised to 2x into e raised to 2x is e raised to 2x चा होल स्क्वेअर प्लस हा 1 आहेच आहे, मायनस हे इकडे पण जाणार ना, म्हणजे 2 into e raised to 2x बनणारच की नाही, आणि होल डिवाइड बाय मुलांना हे e raised to 2x राहणारच आहे शेवटी. मी म्हणलं ठीक आहे, आणि इंटू x sin x पण राहणार आहे, इंटू x इंटू sin x हा पण तर राहणार आहेच ना शेवटी, तो पण तर राहणारच आहे ना शेवटी. मी म्हणलं सर्व काही ठीक आहे, ओके. पण मला जरा असं वाटत आता की हे a स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर असा आहे की नाही. हा पहा, ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर इज ए मायनस ऑफ बी होल स्क्वेअर. काय काय, ए मायनस ऑफ बी होल स्क्वेअरचा तो फॉर्म्युला आहे. आणि खाली बघा बरं काय, खाली e raised to 2x इंटू x इंटू sin x तर आहेच ना शेवटी, मान्य की नाही. ओके, पहा रे आता याचा होल स्क्वेअर म्हणजे काय रे, e raised to 2x minus 1 इंटू e raised to 2x minus 1 असं बस डबल घ्यायचं, फक्त 2 वेळेस घ्यायचं बस, बाकी काही नाही. हे पहा e raised to 2x आहेच आहे खालती शेवटी. मी म्हणलं ठीक आहे यार, चलो काही हरकत नाही आहे. x आहे ना, मी म्हणलं x पण आहे, ठीक आहे. इथे sin x आहे ना, मी म्हणलं ठीक आहे यार, एक काम करतो ना, इथे x ने डिवाइड करतो, इथे पण x ने डिवाइड करतो. रिक्वायरमेंट आहे का, कारण की sin x by x किती असतो 1. हे पाठ झालं ना तुम्हाला, sin x by x 1 असतो. मी म्हणलं ठीक आहे यार, चलो काही हरकत नाही. बघा आणखीन काही मॉडिफिकेशन होऊ शकतात का, मला असं वाटायला लागलं आता की e raised to x minus of 1 by x हे 1 असताना वरती जो आहे तोच खालती असला पाहिजे, वरती जो आहे तोच खालती असला पाहिजे होता, म्हणून इथे 2 लिहितोय, ऍडजस्ट करतोय 2 म्हणजे किती बनतं रे, हे 1 बनतं. हे पहा मुलांना, वरती 2x आहे, खालती पण 2x पाहिजे, म्हणून इथे पण मी 2 लिहितोय, 2 कॅन्सल होतोय, आधी जसा आहे तसाच मेंटेन राहतो, बट वरती जो आहे तो खालती येतोय, म्हणून हा बनणार आहे 1. So our answer should be 2 into 2 that is equal to 4 divided by e raised to 2x. तुम्ही म्हणणार e raised to 2x काय करायचं, काही नाही करायचं, बस लिमिट x टेंड्स टू 0 आहे ना, म्हणजे x जागी 0 टाकायचं. समजतं का तुम्हाला, लिमिट x टेंड्स टू 0 येणार आहे म्हणजे x जागी 0 टाकता ना तुम्ही, म्हणजे 4 डिवाइड बाय e raised to 2 into 0 is 0 ना. हे पहा, एनिथिंग raised to 0 1 असलं पाहिजे. सो आन्सर शुड बी 4 डिवाइड बाय 1 that is equal to 4. 4 हा आपला इथे आन्सर बनणार आहे मुलांना. समजतंय का, आपला आन्सर किती बनतोय, 4 बनतोय. ओके, मी म्हणलं ठीक आहे यार, चलो जातोय पुढे. यार आता हे काय विषय आता नाही का, बघा काय, लिमिट x टेंड्स टू 0 हे जे e raised to x आहे मायनस ऑफ 1 यांचा जरा ग्रुप करतोय, त्याच्या पुढे मायनस ऑफ sin x पण तर आहेच ना शेवटी, आणि हा जो डिवाइड बाय x येणार आहे काही नाही, सेपरेट डिवाइड करतोय, खूपच सोपं आहे. हा तर तोच फॉर्म्युला आहे जो की 1 बनत होता, मायनस sin x बाय x आहे, ऑलरेडी तुम्हाला माहिती की तो 1च असतो. सो आन्सर शुड बी 0. आला पण आन्सर डायरेक्टली किती येतो, आन्सर 0 बनतोय हा असा. समजला का हा सम, पहा बरं व्यवस्थित. जाऊ मी पुढे. ओके, आता पहा टाईप नंबर 7. तुम्ही म्हणणार अरे यार हे किती टाईप्स आहेत, फक्त फॉर्म्युलावरती फॉर्म्युला देतोय मी नाही का, काही लोड ना घेऊ. म्हणूनच म्हणलं कॅल्क्युलसचं रिव्हिजन हे ट्री डायग्रामनी जर का कराल तर बेस्ट असतं.
पहिले सर्व शिकून घ्यायचं व्यवस्थित, हर एक टाईप शिकायचा, हर एक फॉर्म्युला पाठ करायचा, त्याच्यानंतर ट्री डायग्राम इमॅजिन करायचा, बाबा हा इतके इतके टाईप्स आहेत, मग कुठे तो लेसन एकदम परफेक्ट बनायला लागतो. असंच असतं कॅल्क्युलसमध्ये, लक्षात ठेवा हे फक्त. आता काय विषय माहिती का इथे पहा, लिमिट एक्स टेंड्स टू झिरो, लिमिट एक्स टेंड्स टू झिरो. मी म्हणलं ठीक आहे यार, 1 + x रेज टू 1/x. हे पहा एक्सची व्हॅल्यू खूप छोटी आहे, खूपच छोटी आहे, मग 1+ खूपच जास्त छोटं, रेज टू पॉवर 1 / तोच याचाच रेसिप्रोकल पाहिजे आपल्याला तिथे. म्हणजे इथे जो आहे ना तो इथे आपल्याला कसा उलटा पाहिजे. परत सांगतोय, इथे जो आहे तो आपल्याला तिथे वरती उलटा पाहिजे असतो रेसिप्रोकल मध्ये. आणि समजा जर का हे असं असेल, हे जर का असं असेल तर याचा आन्सर बनत असतो ई, याचा आन्सर बनत असतो ई. हे तुम्ही आधी क्लिअर करून घ्या, पाठ करा बरं तो फॉर्म्युला परत. हे पहा, हे सर्वच्या सर्व फॉर्म्युलेज विदाउट डेरिव्हेशन आहेत, टेक्स्टबुक मध्ये पण याचं डेरिव्हेशन नाही आहे सिलेबसमध्ये आपल्याला. ओके, लक्षात ठेवायचं तुम्हाला हे. पहा रे बाबा, हे पहा 1 + x रेज टू 1/x आहे बरं. 1+ एक काम करतो, 1 + 4x लिहू का इथं, 1 + 4x रेज टू 1/x आहे ना इथं. मी म्हणलं ठीक आहे यार, चलो खाली बघा बरं, 1 + -4x बरोबर ना, रेज टू 1/x. 1 प्लस ऑफ मायनस इज मायनस, काही असं चेंज नाही केलेला आम्ही, फक्त हे 1/x पॉवर जो आहे ना तो दोघांना असं सेपरेटली दिलेला आहे, या व्यतिरिक्त बाकी दुसरा काही चेंज नाहीये. मी तुम्हाला काय सांगितलं होतं मुलांना, इथे जो असतो तो इथे उलटा पाहिजे. म्हणजे इथे 4 लिहू का, हे 4x आहे ना, इथे 1/4x पाहिजे होता. असं 4 कसं लिहू शकता अचानक, म्हणून तिथे 4 पण ऍडजस्ट केला. हे बघा इथे जो आहे -4x तो इथे उलटा पाहिजे, मग इथे -4 लिहू का, -4x उलटा आहे ना इथे, मग वरती पण -4 लिहा ना तुम्ही. हे पहा, हे जर का असं असेल, इथे जो असेल तो इथे उलटा असेल, तर याचा आन्सर किती बनत असतं रे, ई बनत असतं, ई. सो गाईज आन्सर शुड बी ई रेज टू पॉवर 4 आहे तो. किती, ई रेज टू पॉवर 4 आहे, होल डिवाइड बाय. काय बोललो रे मी, परत सांगा बरं. इथे जो आहे तो इथे जर का उलटा असेल ना, तर याचा आन्सर मुलांना ई बनत असतो, रेज टू पॉवर इथे -4 आहे. किती -4 आहे बरोबर. पण आता होतं काय माहिती का, e⁴ आहे वरती, हा e⁻⁴ वरती जाऊन e⁴ बनतो. मीन्स हे पहा, या दोघांचं ऍडिशन कराल तर 8 बनणार आहे की नाही, 8 बनणार आहे की नाही. सो आन्सर शुड बी गाईज e⁻8. याचा जो आन्सर आहे तो बनतोय e⁻8. ओके, पहा आता पुढे काय, काइंड ऑफ सेम सम दिसतोय. ओके, पण आधीच्या सममध्ये आणि आत्ताच्या सममध्ये डिफरन्स तुम्ही नोटीस करा बरं. या सममध्ये आणि या सममध्ये डिफरन्स नोटीस करा मुलांनो. काय जो मला तरी डिफरन्स जाणवतो इथे, मेन डिफरन्स की इथे 1+ नाहीये, जे आपल्याला पाहिजे होतं ना 1+, ते नाही, इथे 3+ आहे. पहा ना, 3+ आहे, नाही चालत अरे हे असं. पहा लिमिट x टेंड्स टू 0, पहा काय नीट, 3 + 5x आहे ना. ओके, रेज टू 2/x आहे. म्हणलं ठीक आहे यार, चलो होल डिवाइड बाय 3 - 2x येणार आहे. अरे नाही यार, आपल्याला 1+ पाहिजे असतं, 1+ पाहिजे असतं. हे पहा, इथे एक्सच्या जागी 2x आला तर ठीक आहे, वरती पण 1/2x करा. इथे एक्सच्या जागी 3x आला तर वरती पण 1/3x करा, ते चालतं, पण 1+च पाहिजे. फॉर्म्युलामध्ये 1+च दिलं तर 1+च असला पाहिजे. ओके, इथे तोच तर विषय, इथे 1+ नाही 3+ आहे. कसं करायचं याला 1, मला असं वाटतं की वरतून 3 कॉमन करा. हे पहा, लिमिट x टेंड्स टू 0. समजा मी न्यूमरेटर मधून 3 कॉमन केलं तर इथे ना 1 + 5x/3 असं बनणार आहे की नाही. अरे डिनॉमिनेटर मधून पण जर का मी 3 कॉमन केलं तर इथे मुलांना 1 - 2x/3 असं बनणार आहे की नाही. आणि होल रेज टू पॉवर 2/x आहे रे, होल रेज टू पॉवर 2/x आहे. मग हे 3 कॅन्सल केला तर इथे 1+च बनलाय की नाही. म्हणजे जो आपल्याला पाहिजे होता मुलांना त्या फॉर्मॅटमध्ये हा आलेला आहे तो त्या फॉर्मॅटमध्ये. हे समजून घ्या प्लीज. सो गाईज लिमिट x टेंड्स टू 0, मी म्हणलं ठीक आहे यार, 1 + 5x/3 ओके, रेज टू पॉवर 2/x. मी म्हणलं ओके, होल डिवाइड बाय, खाली काय पहा, 1 + -2x/3 बरोबर, होल रेज टू पॉवर 2/x. समजलं का रे, हे -2x/3 -2x/3 आहे की नाही तर यार, हे असं केलंय आपण. मी म्हणलं ठीक आहे यार, चलो आपलं काय असतं, इथे जो असेल तोच तिथे पाहिजे पण उलटा पाहिजे. बघा काय, इथे 5x वरती आहे तर 5x इथे खाली पाहिजे. 5 लिहिला, कसं काय लिहिला, मग लिहा इथे पण 5 लिहा एक्स्ट्रा वरती, ठीक आहे. 3 खालती 3 वरती पाहिजे, इथे कसं काय 3 लिहिला, मग खाली पण 3 लिहा. समजलं का. मग हे जे दिसतं ना, हे एवढा पार्ट 5x/3 5x/3 म्हणजे हाच इथे उलटा आहे, म्हणजे तो बनणार आहे ई. सो e⁻⁴ इथे काय रे वरती 10/3. मी म्हणलं ठीक आहे, चलो ओके.
इथे पहा आता -2x वरती आहे, सो -2x खालती पाहिजे. मग -2 इथे पण लिहिलं, -2 कॅन्सल होऊन आहे तेच राहणार आहे शेवटी, नाही का. 3 खालती म्हणजे 3 वरती असला पाहिजे, इथे 3 वरती लिहितोय पहा मी, मग खालती पण लिहिलाच पाहिजे ना 3 शेवटी. आता हे जे दिसतं ना तुम्हाला, हे एवढा पार्ट इथे जो आहे ना तो इथे उलटा आहे पहा. -2x वरती आहे, इथे -2x खालती, 3 खालती, इथे 3 वरती आहे. मग याचा आन्सर असला पाहिजे E 2 × -2 इज -4 डिवाइड बाय इथे 3 आहेच शेवटी. म्हणजे आन्सर काय बनणार आहे माहिती का मुलांनो, e⁻10/3 आहे इंटू हे मायनस वरती गेलं की प्लस होतं, e⁴/3 बनतो. म्हणजे या दोघांचं ॲडिशन कराल यू विल गेट 14/3. सो स्टुडंट्स आपला या क्वेश्चनचा आन्सर हा e⁻14 डिवाइड बाय 3 हे असं बनणार आहे. समजतंय का? क्लिअर आहे? जाऊ मग मी पुढे. आता बघा काय विषय. आता या व्यतिरिक्त कसं आहे रे, लिमिट टेंड्स टू इन्फिनिटी वाला आणखीन एक टाईप आहे. लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी वाला आणखीन एक टाईप आहे आपल्याकडे. करेक्ट? मी तुम्हाला एक छोटंसं टास्क देतो. अरे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये आत्तापर्यंत जे 7 टाईप झालेले आहेत ते 7 टाईप जरा लिहून काढा बरं, न पाहता. बरोबर? म्हणजे व्हिडिओ न पाहता किंवा लाईक पेजेस वगैरे अलटून पलटून नाही, रिकॉल करायचं सर्व गोष्टी. तो बेस्ट रिव्हिजनचा मेथड आहे कॅल्क्युलससाठी. सर्व टाईप्स लिहून काढा तुम्ही आणि त्याच्यानंतर इथून पुढचा पार्ट पहा. सी गाईस, काय म्हणता माहिती का ते, लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी म्हणे. लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी म्हणजे nचा पॉवर खूप मोठा आहे म्हणे. म्हणजे ठीक आहे चलो, असेल मोठा. sin x⁻n म्हणतात ते, बट ते असं पण देतात की x बिलॉंग्स टू 0 to π/2 म्हणे. म्हणजे x ची व्हॅल्यू ना 0 पासून π/2 च्या मध्ये कुठेतरी काहीतरी आहे म्हणे x ची व्हॅल्यू. मी म्हणलं ठीक आहे चलो. बघा काय, जरा नीट लक्ष द्या. ½ हे हाफ असतं, ½ हे 1/4 असतं, ½ हे 1/8 असतं. ठीक आहे. ½ हे मुलांना 1/16 असतं. अबे 1/16 म्हणजे कमी होतं ना भरपूर, नाही का. 0 समथिंग काहीतरी होतं, कमी व्हायला लागलं बहुतेक ते. हे 1/2 0.5 होता, हा 0.25 आहे, हे 0.25 आहे, हा 0.5 आहे, हा 0.125 आहे, हा 0.0625 बनणार आहे. समजत आहे का? म्हणजे कमी कमी बनत आहे. जसं पॉवर वाढवेल ना मी तसा व्हॅल्यू कमी कमी होतं. समजा हा जो आतमधला नंबर आहे तो नंबर जर का 1 पेक्षा कमी असेल, स्टुडंट्स हा नंबर जर का 1 पेक्षा कमी असेल आणि याचा पॉवर जर का आपण वाढवायला लागलो ना, तर ही जी गोष्ट आहे ना ती कमी 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 होत जाते. मग पहा बरं, 1/2 4च्या जागी समजा मी जर का इथे 6 केला तर तुम्हाला समजतं का 1/64 होणार आहे तो. अबे 1/64 आणखीन कमी झाला. अरे मग समजा (6) करण्याऐवजी (10) केला तर आणखीन कमी होईल, (∞) केला तर आणखीनच कमी 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 म्हणजे ऑलमोस्ट 0 होईल. 0. समजत आहे का हे तुम्हाला? मला असं वाटतं की इथे तोच तो विषय. sin x चा व्हॅल्यू मुलांनो तुम्हालाही माहिती, sin x चा व्हॅल्यू हा -1 to +1 मध्ये असतो, इन्क्लुडिंग -1 इन्क्लुडिंग +1. बरोबर? पण पहा +1 तर त्याचं व्हॅल्यू काय होणार नाहीये. तुम्ही म्हणणार कसं काय? अरे π/2 ला इन्क्लूड नका करू म्हणतात. साईनचा व्हॅल्यू +1 हा π/2 ला होत असतो, पण इथे π/2 एक्स्ट्रा की π/2 थोडी ना कन्सिडर करायचं. ओपन ब्रॅकेट आहे ना, ओपन ब्रॅकेट आहे ना इथे. ओपन ब्रॅकेट म्हणजे माहिती ना, एक्सक्लुडिंग π/2 म्हणजे 0 पासून π/2 पर्यंत काही पण चालतं, बट 0 नाही चालत आणि π/2 नाही चालत. आता मग 0 पासून π/2 च्या मधला कोणताही व्हॅल्यू जर का तुम्ही इथे टाकाल ना sin x च्या जागी, तर त्याची व्हॅल्यू ना बरोबर -1 to +1, -1 तर सोडूनच द्या रे. इथे आता 0 to 1च बनणार आहे. 0 to 1च बनणार आहे का? कारण की 0 पासून सुरुवात आहे, sin 0 0 असतो. ओके, π/2 टाकला sin π/2 1 असतो, बट 0 आणि π/2 नाही बनणार आहे. सॉरी, 0 आणि 1 बनणार नाहीये कारण की एक्सक्लुडिंग आहे 0 आणि π/2. बरोबर ना? सो म्हणजे याचा जो काही व्हॅल्यू बनणार आहे तो 0 आणि 1 च्या मध्ये म्हणजे 0 पॉईंट समथिंगच काहीतरी बनणार आहे. से फॉर एक्झाम्पल एक्स्ट्रीम केसमध्ये चलो 0.9 बनला यार. अरे पण त्याचा पॉवर n हा इन्फिनिटी आहे ना, म्हणजे खूप मोठा पॉवर आहे ना. समजतं का? 0.9 × 0.9 × 0.9 × 0.9 × 0.9 असं खूप वेळ जर करत जाल ना, आन्सर 0 येतं. तुम्हाला वाटत असेल इतकं मल्टिप्लिकेशन करतोय तरी पण 0. अरे हा 0च येतो ना. पहा ना, 0.9 × 0.9 इज 0.81. अब याच्यापेक्षा पण कमी येतो. 0.9 पेक्षा पण 0.8 कमी असतं ना. हे पण पहा 0.81 बनतो त्या दोघांचा मल्टिप्लिकेशन. आता या दोघांचा मल्टिप्लिकेशन पाहिलं तर 0.64 समथिंग काहीतरी बनणार आहे.
0.8चा स्क्वेअर समजतं ना, 0.64, बट 0.8 पेक्षा थोडासा मोठा आहे. सो मे बी 0.64 पेक्षा थोडासा मोठा येईल. अबे पण 0.8 आहे, 0.6 आहे, आणखीन कमी झाला. अरे असंच कमी 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 होत ना, याचा आन्सर 0 बनायला लागतो. सो गाइज आन्सर ऑफ दिस थिंग इट इज इक्वल टू 0. किती किती 0 बनतोय पहा, 0. ओके, लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी वाले क्वेश्चन्स आहेत. आता लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी मध्ये आणखीन काही कॅटेगरीज आहेत पहा, असे क्वेश्चन्स आहेत काही. काय करायचं असतं जरा लक्ष द्या, सांगतोय. डिनॉमिनेटरचा हायेस्ट पॉवर पाहायचा. डिनॉमिनेटरचा हायेस्ट पॉवर पाहायचा. काय रे डिनॉमिनेटरचा हायेस्ट पॉवर? क्यूब आहे, क्यूब म्हणजे 3 आहे. मग जो डिनॉमिनेटरचा हायेस्ट पॉवर असतो ना त्याच्याने डिवाइड करायचा. त्याच्याने डिवाइड करायचा म्हणजे एक्स क्यूबने डिवाइड करायचं. कशाने? एक्स क्यूबने डिवाइड करायचं. कोणाला? न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर, दोघांना एक्स क्यूबने तुम्ही डिवाइड करा. अरे बरोबर आहे. हे पहा एक्सटेंड्स टू इन्फिनिटी आहे ना, पहिले जर का तुम्ही इन्फिनिटी टाकला, इन्फिनिटीचा क्यूब इज इन्फिनिटी, इन्फिनिटी स्क्वेअर इज इन्फिनिटी, अगेन इन्फिनिटी, म्हणजे वरती पण इन्फिनिटी खालती पण इन्फिनिटी. इन्फिनिटी बाय इन्फिनिटी हे 1 नसतं बनत, पहिले क्लिअर करा. इन्फिनिटी म्हणजे खूप मोठी व्हॅल्यू. अरे यार खूप मोठी व्हॅल्यू म्हणजे ही अशी, बरोबर, डिवाइड बाय इन्फिनिटी. हे पहा इन्फिनिटी बाय इन्फिनिटी करतो, खाली पण खूप मोठी व्हॅल्यू करतोय मी, हे अशी. थोडी ना कॅन्सल होऊन 1 बनतात, नाही ना. हे सर्व 0 कॅन्सल होऊन हे 1/4 बनू शकतो ना. काय विषय माहिती का, वरचा इन्फिनिटी आणि खालचा इन्फिनिटी सेम असणं काय गरजेचं आहे. बस इन्फिनिटी म्हणजे मोठा व्हॅल्यू, तो वरचा मोठा व्हॅल्यू आणि खालचा मोठा व्हॅल्यू हे जर का सेम नसतील तर थोडी ना तो 1 येणार, असं म्हणायचं मला इथं, बरोबर ना. मग आता पहा रे काय करायचं आहे. काय सांगितलं रूल मी तुम्हाला, डिनॉमिनेटरचा हायेस्ट पॉवर पाहायचा, त्याच्याने डिवाइड करायचं. डिनॉमिनेटरचा हायेस्ट पॉवर मुलांना एक्स क्यूब आहे, एक्स क्यूबने डिवाइड करायचा. आहे मग होतं असं की हे एक्स क्यूब कॅन्सल, इथला एक्स क्यूब कॅन्सल, इथे बनतो फक्त ए प्लस बी. हे पहा एक्स स्क्वेअर आणि इथला क्यूब कॅन्सल, तर बी बाय एक्स बनणार आहे, तो बी डिवाइड बाय एक्स बनणार आहे, प्लस सी डिवाइड बाय, हे पहा इथला एक्स आणि इथे स्क्वेअर राहणार, मग सो सी डिवाइड बाय एक्स स्क्वेअर बनणार आहे, सी डिवाइड बाय एक्स स्क्वेअर बनणार आहे, डी डिवाइड बाय एक्स क्यूब बनणार आहे, होल डिवाइड बाय पहा हे कॅन्सल झालं तर इथे बनणार आहे ई, ठीक आहे, प्लस एफ डिवाइड बाय एक्स. समजतं का, हे स्क्वेअर आणि इथला स्क्वेअर कॅन्सल झालं तर इथे 1च राहणार फक्त, सो एफ बाय एक्स. हे पहा इथला एक्स आणि इथे स्क्वेअर राहतो, सो जी बाय एक्स स्क्वेअर, जी डिवाइड बाय एक्स स्क्वेअर आणि प्लस एच डिवाइड बाय एक्स क्यूब. प्रोव्हाइडेड गाइज लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी. लिमिट एक्सटेंड्स टू किती आहे रे? इन्फिनिटी, म्हणजे खूप मोठा आहे, एक्सचा व्हॅल्यू खूप मोठा आहे. सांगा रे तुम्ही आता मला, एक्सचा व्हॅल्यू जर का खूप मोठा असेल, समथिंग डिवाइड बाय खूप मोठा इज खूप छोटा म्हणजे 0, म्हणजे हा 0 बनणार. अरे हा पण 0 बनणार आणि सेम असंच हा पण 0 बनणार, कारण की एक्स व्हॅल्यू खूपच मोठा आहे रे. सो समथिंग काहीतरी असेल वरती, ABCD काही असेल, 4 5 6 7 काही असेल, डिवाइड बाय खूप मोठा जर का असेल खाली, समजतं ना, 4 डिवाइड बाय खूपच मोठा काहीतरी असेल जर का, तर 0.0000 असं काहीतरी बनेल ना, म्हणजे खूप छोटा बनेल ना, मग 0 बनेल असं म्हणतोय मी. हा पण 0 बनेल म्हणून हा पण 0 बनेल आणि हा पण 0 बनेल, कारण की डिनॉमिनेटर खूप मोठा इथे, नाही का. सो हे सर्व जर का 0 बनले तर वरती फक्त ए राहणार, खालती फक्त ई राहणार. दॅट मीन्स आन्सर शुड बी गाइज ए डिवाइड बाय ई. सो जो पहिला सब टाइप आहे ना, त्याचा आन्सर ना मुलांना ए डिवाइड बाय ई बनणार आहे. इथे किती बनतो? ए डिवाइड बाय ई. आणखीन करून दाखवू का? पहा हा वाला, लक्ष द्या. काय सांगितलं होतं मुलांना मी तुम्हाला, डिनॉमिनेटरचा जो हायेस्ट पॉवर आहे त्याच्याने तुम्ही डिवाइड करायचं. काय रे, एक्स इंटू एक्स इंटू एक्स, एक्स क्यूब हा हायेस्ट पॉवर आहे डिनॉमिनेटरचा. मग एक काम करा, एक्स क्यूबने डिवाइड करा. हे पहा एक्स क्यूब एक्स क्यूब एक्स क्यूब एक्स क्यूब म्हणजे काय माहिती का, एक्स इंटू एक्स इज एक्स क्यूब अगेन. ओके, सो एक्स क्यूबनी तर करायचं डिवाइड, बट मी त्याला जरा असं सेपरेट लिहितोय, बरोबर. हे पहा एक्स क्यूब कॅन्सल झाला तर इथे बनणार आहे 1 प्लस एक्स आणि इथे स्क्वेअर राहणार, म्हणजे 3 बाय एक्स स्क्वेअर बनणार आहे, 3 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर बनणार आहे, बरोबर. इथे 2 डिवाइड बाय एक्स क्यूब बनणार आहे, काय 2 डिवाइड बाय एक्स क्यूब बनणार आहे, होल डिवाइड बाय. बाबा इथे काय विषय आहे, मला वाटतं इथे जरा सेपरेट डिवाइड करू का. हे पहा एक्स बाय एक्स प्लस 4 बाय एक्स, पहा काय केलं, एक्स बाय एक्स प्लस 4 बाय एक्स, एक्स बाय एक्स मायनस 6 बाय एक्स, एक्स बाय एक्स मायनस 6 बाय एक्स, अगेन एक्स बाय एक्स मायनस 3 बाय एक्स. समजलं का रे? लक्ष द्या फक्त की लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी. अरे एक्सची व्हॅल्यू जर का खरंच खूप मोठी असेल तर 3 डिवाइड बाय खूप मोठा इज खूप छोटा म्हणजे 0. 2 डिवाइड बाय खूप मोठा म्हणजे खूपच छोटा म्हणजे 0. समजतं? म्हणजे वरती फक्त आणि फक्त 1 राहतोय. मी म्हणलं ठीक आहे. हे पहा 4 डिवाइड बाय खूप मोठा, अगेन 0 अगेन 0 अगेन 0. x कॅन्सल होऊन 1 बनतो, कॅन्सल होऊन 1 बनतो, कॅन्सल होऊन 1 बनतो. 1 प्लस 0 इज 1, 1 मायनस 0 इज 1, 1 मायनस 0 इज 1. सो 1 इंटू 1 इज 1, 1 इंटू 1 इंटू 1 इज 1. सो आन्सर शुड बी 1 बाय 1 दॅट इज इक्वल टू 1. सो अरे आन्सर काय बनला पाहिजे इथे? 1 बनला पाहिजे. पहा आन्सर किती बनतोय मुलांना इथे? 1 बनतोय. समजतंय तुम्हाला हे?
करू मग नेक्स्ट सम. मला असं वाटतं की आता हा तर तुम्हाला झाला पाहिजे. जरा व्यवस्थित लिहितो आता, लास्ट सम आहे ना, तर हे थोडंसं व्यवस्थित लिहितो, नीट लक्ष द्या. 7x² प्लस 5x मायनस ऑफ 3 होल डिवाइड बाय 8x² मायनस ऑफ 2x प्लस 7. कशाने डिवाइड करता रे मुलांना? कशाने डिवाइड करायचं ठरलेलं? x² ने डिवाइड करायचं. अरे पहा डिनॉमिनेटरचा हायेस्ट पॉवर पहा ना x², सो म्हणून x² ने डिवाइड करायचं, x² ने डिवाइड करायचं, x² ने डिवाइड करायचं आहे, x² ने डिवाइड करायचं, x² ने डिवाइड करायचं, x² ने डिवाइड करायचं. हे कॅन्सल होतं, वरती बनणार आहे 7 मायनस प्लस ऑफ x आणि हा इथला x कॅन्सल तर 5/x. अरे बट x खूप मोठा आहे ना, सो 5 डिवाइड बाय खूप मोठा आहे, खूप छोटा म्हणजे 0. 3 डिवाइड बाय खूप मोठा आहे, अगेन 0 होल डिवाइड बाय कॅन्सल. इथे बनणार 8 मायनस ऑफ 2/x खूप मोठा आहे, सो आन्सर इज 0. 7 बाय खूप मोठा इज 0 अगेन, सो आन्सर शुड बी गाइस 7 डिवाइड बाय 8. हे तर ओरली पण जमू शकतं यार खरं तर. म्हणजे हे पहा ना 7/8 हेच आन्सर येतं. समजतं तुम्हाला? पहा ना A/E असंच आन्सर होतं ना फर्स्ट सब टाईपमध्ये पण, बरोबर की नाही? तर पहा मुलांनो, लिमिट टेंड्स टू इन्फिनिटी वाले आणखीन काही क्वेश्चन्स आहेत. जसं की हा क्वेश्चन, यार तुम्हाला माहिती का रे की अंडर रूट दिसला तर काय आठवतं काही? मला वाटतं रॅशनलायझेशन कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय डिवाइड का, बरोबर ना? पहा पहिली गोष्ट, जर का समजा तुम्ही इथे इन्फिनिटी टाकायचं ठरवलं तर हे पण इन्फिनिटी येणार, इन्फिनिटीचा अंडर रूट पण इन्फिनिटी म्हणजे मोठाच असणार आहे. इथे पण जर का इन्फिनिटी टाकला तर तो पण इन्फिनिटीचा अंडर रूट इन्फिनिटीचा येणार, मग म्हणणार इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी. हे पहा इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी हे 0 नसतात, हे आधी क्लिअर करा. तुम्ही म्हणताय कसं काय नाही येत? अबे इन्फिनिटी म्हणजे खूप मोठा व्हॅल्यू, म्हणजे असा खूप मोठा व्हॅल्यू आहे, बरोबर? खूप मोठा मायनस अगेन इन्फिनिटी म्हणजे खूप मोठा व्हॅल्यू ना रे. पण तो इन्फिनिटी हा इन्फिनिटी सेम थोडी नाही. का गरजेचं आहे की सेम असलं पाहिजे? मग या दोघांचा सबस्ट्रॅक्शन जो आहे डेफिनेटली 0 तर नाही येणार, सेम तर नाही येत ते. समजतं? तर पहा आता काय ठरलं आपलं, रॅशनलायझेशन करायचं. सो लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी. मी म्हटलं ठीक आहे चलो, अंडर रूट ऑफ x² प्लस 4x प्लस 16 ओके मायनस ऑफ अंडर रूट ऑफ x² प्लस 16 इंटू कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय डिवाइड पहा बरं मुलांना, x² प्लस 4x प्लस 16 ओके प्लस अंडर रूट ऑफ x² प्लस 16 होल डिवाइड बाय अंडर रूट ऑफ x² प्लस 4x प्लस 16 प्लस अगेन अंडर रूट ऑफ x² प्लस 16. बघा रे याच्या कॉन्जुगेटनी, म्हणजे इथे मायनस आहे तिथे प्लस, अशा दोघांनी मी मल्टिप्लाय डिवाइड केलेला आहे. ओके आता वरती काय होणार, a मायनस बी इंटू a प्लस बी इज a² मायनस b². a² म्हणजे याचा स्क्वेअर काय रे, याचा स्क्वेअर x² प्लस 4x प्लस 16 a² मायनस ऑफ b² म्हणजे काय रे, x² प्लस 16 तर याचा स्क्वेअर ना, सिंपल. होल डिवाइड बाय अंडर रूट ऑफ x² प्लस 4x प्लस 16. मी म्हणलं ठीक आहे, प्लस अंडर रूट ऑफ x² प्लस 16. हा असा विषय आहे पहा इथे मुलांना. काही काटछाट होत असेल तर पहा रे बाबा, हा प्लस x² हे मायनस x² कॅन्सल, हा प्लस 16 मायनस 16 कॅन्सल, म्हणजे वरती फक्त आणि फक्त 4x असा राहणार आहे. वरती काय राहणार आहे मुलांना, 4x राहणार आहे. होल डिवाइड बाय डिनॉमिनेटर मध्ये जरा पहा काय राहतोय, 4x² प्लस 4x प्लस 16 प्लस x² प्लस 16. हे असं राहणार आहे की नाही बा? ओके लक्ष द्या, आठवा जरा की लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी वाले क्वेश्चन्स कसे करायचे असतात. डिनॉमिनेटरचा तुम्हाला मुलांनो हायेस्ट पॉवर पाहायचा असतो. तुम्ही सांगा मला इथे डिनॉमिनेटरचा हायेस्ट पॉवर काय? मे बी तुम्हाला इथे x² दिसेल, अरे पण तो स्क्वेअर अंडर रूट मध्ये ना, मग स्क्वेअरचा अंडर रूट केला तर x ना. सो डिनॉमिनेटरचा मुलांनो हायेस्ट पॉवर हा x आहे. किती x आहे, म्हणजे मी डिनॉमिनेटरला पण x नी आणि न्यूमरेटरला पण x नी डिवाइड केलं तर हे असं कॅन्सल होऊन वरती फक्त आणि फक्त 4 बनणार आहे. पण x जर का अंडर रूटच्या आतमध्ये टाकायचा बोलला तर तो x² होत असतो. म्हणजे इथे काय होणार माहिती का, 4x² बाय x² प्लस 4x बाय x² प्लस 16 बाय x². समजलं का? प्लस अंडर रूट ऑफ x² बाय x² प्लस 16 बाय x². हे कॅन्सल होतं पहा, म्हणजे इथे बनणार आहे 4. हे पहा इथला x आणि हा स्क्वेअर कॅन्सल, खाली एक्स्ट्रा x राहणार आहे. पण तुम्हाला माहिती 4 डिवाइड बाय x तर इन्फिनिटी, म्हणजे 4 डिवाइड बाय खूप मोठा इज 0 अगेन, 16 डिवाइड बाय खूप मोठा इज अगेन 0. कलर चेंज करतोय, आय गेस तुम्हाला तिथे व्यवस्थित दिसत नसेल मे बी आता हे, पण समजून घ्या हा 0 बनणार आहे, हा पण 0 बनणार आहे. हे पहा x² कॅन्सल झाला तो बनणार आहे 1 आणि हा परत मुलांना 0च बनणार आहे. म्हणजे होतं काय माहिती का मुलांना, वरती बनणार आहे 4 डिवाइड बाय खालती अंडर रूट ऑफ दिस इज 4 ओके, हे तर 0च आहे शेवटी, प्लस अंडर रूट ऑफ हे कॅन्सल होऊन 1 बनला होता ना, 1 प्लस काहीतरी इथे 0 होता बहुतेक नाही का, असा बनलेला तो. 4चा अंडर रूट 2, 1चा अंडर रूट 1, सो 2 + 1 is 3, सो आन्सर शुड बी 4 डिवाइड बाय 3.
आन्सर किती बनतोय मुलांना 4 डिवाइड बाय 3 असा आपला इथे आन्सर बनतोय. अरे पहा रे, मग जाऊ का मी पुढे. नाव सी क्वेश्चन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अगेन लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी वाला क्वेश्चन आहे. बघा रे बाबा, हे काय खूपच मोठे मोठे भयानक पॉवर दिसतात इथं. सांगा तुम्ही मला, सांगा की इथे हायेस्ट पॉवर ऑफ डिनॉमिनेटर काय आहे. हायेस्ट पॉवर सांगा मला फक्त. ओके, 2x + 1 रेस्ट टू पॉवर 50 आहे ना, बरोबर ना. सो मला असं वाटतं की डिनॉमिनेटरचा जो हायेस्ट पॉवर आहे ना तो आहे 50. किती 50. पण x रेस्ट टू 50 पर्यंत जाणार आहे तो. समजा मी जर का x ने डिवाइड केलं तर, ॲक्च्युली x ने नाही, x रेस्ट टू 50 ने डिवाइड केलं, म्हणजे वरती पण मला x रेस्ट टू 50 ने डिवाइड करायला लागेल की नाही. बघा बघा काय केलं. x रेस्ट टू 20 इंटू x रेस्ट टू 30. बेस सेम आहे, पॉवरचा 20 + 30 = 50 ना, ॲडिशनच होत असतो ना असे. सो x रेस्ट टू 50 x रेस्ट टू 50 ने मी डिवाइड केलेलं आहे मुलांना. मग आता होतं काय पहा, आतमध्ये पहा, आता ब्रॅकेटच्या आतमधला खेळ आता हे सर्व. ओके, हा पहा, इथे पण 20 इथे पण 20, मग कॉमन 20 करू ना. ओके, म्हणजे 2x - 1 डिवाइड बाय x रेस्ट टू कॉमन 20. हे पहा 3x - 1 डिवाइड बाय x रेस्ट टू 30 करतो मी, ते कॉमन रेस्ट टू पॉवर 30 करतो. ओके, इथे सेपरेट डिवाइड करायला आहे. सो आन्सर शुड बी 2x डिवाइड बाय x + 1 डिवाइड बाय x रेस्ट टू पॉवर काय करताय रे तुम्ही, रेस्ट टू पॉवर 30 करतात, बरोबर ना. ठीक आहे, आता इथे जरा सेपरेट डिवाइड करा. हे पहा, हे इतकं लक्षात असू द्या, दिस इज लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी. दिस इज लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी आहे, हे क्लिअर ठेवाल तुम्ही. ओके, सी यार सेपरेट डिवाइड केला समजा मी, तर हे 2x डिवाइड बाय x - 1 डिवाइड बाय x रेस्ट टू पॉवर 20. ओके, हे पहा 3x डिवाइड बाय x - 1 डिवाइड बाय x रेस्ट टू पॉवर 30. ओके, डिवाइड बाय, अब हे x कॅन्सल, x इन्फिनिटी आहे, 1 डिवाइड बाय इन्फिनिटी 0 ना. सो इथे फक्त 2 आहे यार, 2 रेस्ट टू पॉवर 50 आहे. 2 रेस्ट टू पॉवर किती आहे, 50 असं राहणार आहे. 2 रेस्ट टू पॉवर 50 राहणार आहे. मी म्हणलं ठीक आहे. हे पहा, इथे पण x कॅन्सल, 1 डिवाइड बाय इन्फिनिटी 0 असणार आहे. सो हे 2 रेस्ट टू 20 राहणार आहे. म्हणजे काय, आता इथे आन्सर लिहितो पहा, काय 2 रेस्ट टू 20 राहिला. x कॅन्सल, अरे 1 डिवाइड बाय इन्फिनिटी 0 अगेन. सो 3 रेस्ट टू 30 राहणार आहे. काय 3 रेस्ट टू 30 राहणार आहे. होल डिवाइड बाय 2 रेस्ट टू 50 आहे. अरे 2 रेस्ट टू 50 ला 2 रेस्ट टू 20 इंटू 2 रेस्ट टू 30 असं लिहू शकतो याने स्प्लिट करून, म्हणजे हे कॅन्सल होईल. सो आन्सर शुड बी 3/2 कॉमन रेस्ट टू 30. 3/2 कॉमन रेस्ट टू 30 हे आपल्या इथे आन्सर येणार आहे, बरोबर आहे. यस स्टुडंट्स, जातोय पहा पुढच्या टाईपवरती. आता लास्ट टाईप आहे काय पहा, सबस्टिट्यूशन मेथड आहे. सबस्टिट्यूशन मेथड लक्ष द्या जरा. आत्तापर्यंतच्या सर्व टाईप्स तुम्ही रिकॉल करा, लिहून घ्या पेजवरती. समजून घ्यायचं यार की समजा जर का सम कोणत्याच मेथडनी नसेल येत, सम जर का मुलांना कोणत्याच मेथडनी नसेल येत, तर मग यूज करायचा सबस्टिट्यूशन मेथड. आणखीन मी तुम्हाला थोडंसं हिंट सांगतोय पहा, सबस्टिट्यूशन मेथड केव्हा यूज करायचं असतं. ओके, बघा काय जरा इथं आतापर्यंतचे हे सर्व फॉर्म्युलेज आहेत. एक फॉर्म्युला हा आहे, लिमिट एक्सटेंड्स टू a x रेस्ट टू पॉवर n - a रेस्ट टू पॉवर n डिवाइड बाय x - ऑफ a इज n इंटू a रेस्ट टू n - ऑफ 1. इथे लिमिट एक्सटेंड्स टू a आहे बरं, आणि बाकी कोणताही फॉर्म्युला पाहता इथून पुढे सर्व ठिकाणी लिमिट एक्सटेंड्स टू 0 आहे. पहा ना, इथे लिमिट एक्सटेंड्स टू 0 आहे. sin x by x tan x by x इज 1, बरोबर ना. अबे लिमिट एक्सटेंड्स टू 0 आहे परत इथे पण, लिमिट एक्सटेंड्स टू 0 आहे अगेन. 0 0 0 फॉर्म्युलेस पाहून घ्या रे व्यवस्थित. सर्व ठिकाणी लिमिट एक्सटेंड्स टू 0 आहे, म्हणजे काय विषय माहिती का, लिमिट एक्सटेंड्स टू 0 आला तर यार ठीक आहे, हे कोणत्या ना कोणत्या मेथडनी येतो असा. लिमिट एक्सटेंड्स टू a आला बट असा फॉर्मॅट असेल x रेस्ट टू n - a रेस्ट टू n, बरोबर ना. तर हा असेल, बरोबर. तर हे समजून घ्या पहिले. आता त्याच्यानंतर पहा, आता मी काय सांगतो तुम्हाला. हा जो सबस्टिट्यूशन मेथड आहे, ओके यस, इथे सुरू झाला ना, बरोबर. तर एक तर हिंट अशी आहे यार की लिमिट एक्सटेंड्स टू इथे 0 नाही आहे, काहीतरी वेगळं आहे, बरोबर. आणि आपल्याला तर माहिती सर्व फॉर्म्युलेज लिमिट एक्सटेंड्स टू 0 आहेत. एकच होता x रेस्ट टू n - a रेस्ट टू n वाला, बट x रेस्ट टू n - a रेस्ट टू n तर दिसत नाही यार हे. म्हणजे आपण जे शिकले त्या मेथडनी येणार नाही, हा 100% नाही येणार. म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की कोणत्याच मेथडनी जर का नसेल येत तर आपल्याला करायचं असतं सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची असते आपल्याला. तुम्ही म्हणाले यार हे काय आहे सबस्टिट्यूशन मेथड एक्झॅक्टली, नाही का. बघा हे असं करायचं असतं, लक्ष द्या. काय x टेंड्स टू π/6, म्हणजे यार मुलांना x चा व्हॅल्यू π/6च्या आसपास आहे. मग मी असं म्हणेन ना, x ची व्हॅल्यू π/6 + h आहे असं म्हणेन यार मी. पापा
एक्सची व्हॅल्यू π/6च्या आसपास आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू π/6च्या थोडंसं जास्त किंवा थोडंसं मागे असू शकते, बरोबर ना. एक्सची व्हॅल्यू π/6 पेक्षा थोडीशी जास्त किंवा थोडीशी कमी होऊ शकते. मग मी काय केलं माहिती का, म्हणजे एक्सचा व्हॅल्यू काय π/6 प्लस h असं लिहिलं, म्हणजे π/6 पेक्षा थोडीशी जास्त अशी लिहिली आहे, बरोबर. वेर h टेन्स थोडीशी जास्त म्हणजे मला सांगायला लागेल ना बाबा h चा व्हॅल्यू एकदम थोडासा आहे, h टेन्स टू 0 लिहिला. आता काही मुलांचा असा डाऊट असेल की π/6 पेक्षा जास्तच का लिहिलाय तू एक्सचा व्हॅल्यू, कमी पण तर लिहू शकतो. मी म्हणतोय की मी कमी पण लिहिलंय बाबा इथे, हे याला मी रीड करते वेळी असंच करणार आहे, एक्सची व्हॅल्यू π/6 पेक्षा थोडीशी जास्त किंवा थोडीशी कमी. तुम्ही म्हणणार इथे कमी कसं काय, प्लस केल्यामध्ये जास्त आहे, नाही अरे h टेन्स टू 0 आहे म्हणजे hचा व्हॅल्यू 0 पेक्षा थोडंसं पुढे पण जाऊ शकतो, म्हणजे पॉझिटिव्ह असू शकतो. पॉझिटिव्ह असेल hचा व्हॅल्यू तर ॲडिशन π/6 पेक्षा जास्त होईल. h टेन्स टू 0 म्हणजे 0 पेक्षा कमी पण तर होऊ शकतो hचा व्हॅल्यू, म्हणजे hचा व्हॅल्यू स्वतः पण निगेटिव्ह होऊ शकतो ना, म्हणजे π/6 मायनस समथिंग बनेल काहीतरी. अरे म्हणजे तो π/6 पेक्षा कमी असेल, म्हणजे इथे दोन्ही केस कन्सिडर होतात रे, π/6 पेक्षा जास्त पण आणि π/6 पेक्षा कमी पण, बरोबर ना. आता हीच गोष्ट सबस्टिट्यूट करायची असते. हे पहा लिमिट h टेन्स टू 0 किंवा तुम्ही असं लिहा यार x टेन्स टू, हे पहा x टेन्स टू π/6 आहे ना, बट तुम्हाला माहिती हे x टेन्स टू, आता x चा व्हॅल्यू काय आहे π/6 प्लस h आहे, सो लिमिट x टेन्स टू π/6 आहे ना इथे. मी म्हणलं ठीक आहे यार, क्वेश्चन काय आहे 2 × साइन एक्सच्या जागी काय π/6 प्लस h मायनस ऑफ 1 होल डिवाइड बाय पाय मायनस ऑफ 6 एक्सच्या जागी काय रे π/6 प्लस h, बरोबर ना. हे असं लिहिलंय पहा मी, बरोबर. आता पहा हा इथला π/2 कॅन्सल होऊन h टेन्स टू 0 होणार ना शेवटी. सो गाइज लिमिट h टेन्स टू 0, म्हणलं ठीक आहे लिमिट h टेन्स टू 0, वरती बघूया काय होतं. हे 2 आहे इथे, साइन a प्लस बी इज साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. पारे मुलांना हे समजलं का. आणि मायनस ऑफ 1 तर आहेच आहे पुढे, होल डिवाइड बाय खालती जर का तुम्ही पाहाल इथे पाय बनतोय मायनस ऑफ 6 कॅन्सल होईल, इथे मायनस पाय बनतो मायनस ऑफ 6h हे असं बनणार आहे आपला डिनॉमिनेटर, बरोबर. पहा तर मग पुढे काय विषय. सो गाइज लिमिट h टेन्स टू 0, ओके. इथे 2 तर आहेच आहे. साइन π/6 हा 1/2 बनतो, म्हणजे हे cos h डिवाइड बाय 2 बनणार आहे. मी म्हणलं ठीक आहे यार, प्लस हे साइन h √3 साइन h डिवाइड बाय 2 हे असं बनणार आहे. आणि cos 30 ना √3/2 असतं, लिहिलं मी इथे. होल डिवाइड बाय खालती तर हे कॅन्सल झाल्यानंतर मायनस 6hच राहणार ना शेवटी. मी काय म्हणतो हा 2 आणि हा 2 कॅन्सल करून टाका. अरे म्हणजे हे आत्ता जे दिसतंय ना तुम्हाला हे इतकंच दिसणार आहे. हे इतकंच आपला आन्सर आहे. अरे cos h प्लस √3 साइन h डिवाइड बाय मायनस ऑफ 6h हा आपला इथे आन्सर आहे. अरे पहा काय मी आता हे थोडंसं रब करून इथे लिहितोय. पहा आता तिथून पुढे आपण जाऊ शकतो का बघायचं आपल्याला जरा, बरोबर. पहा काय ओके नसी. सो काय बनलंय माहिती का मुलांना इथे cos h ओके प्लस √3 साइन h, ओके. अरे तो तिथला -1 मी मिस केला जरा, ते -1 होता की नाही, ते -1 थोडंसं मिस झालं माझ्याने. सो मायनस ऑफ 1 लिहितोय बरं तिकडे, ओके. होल डिवाइड बाय मायनस 6h मायनस ऑफ 6h, करेक्ट आहे मुलांना. आता h टेन्स टू 0 आहे, बस आता याला सिम्प्लिफाय केलं की तुमचा आन्सर मिळून जाणार आहे. पहा याच्या लेफ्ट हँड साईडला हवं तर तुम्ही लिहा h टेन्स टू 0 म्हणून. इथं लिहितोय मी लिमिट h टेन्स टू 0 असं मी लिहितोय तिथे, ओके. हे जर का तुम्ही कराल ना रे तुमच्या हातात आन्सर आहे. जरा ग्रुपिंग करतोय मी इथं. हे पहा हे जे मायनस साईन आहे ना, एक काम करतो मायनस साईन टाकतो वरती, म्हणजे हे वरचे सर्व उलटे होणार. सो मायनस मायनस प्लस म्हणजे वरती प्लस बनणार 1, मायनस ऑफ cos h बनणार आहे आणि हा पण मायनस बनणार म्हणजे मायनस √3 साइन h बनणार आहे, बरोबर ना. होल डिवाइड बाय 6h होल डिवाइड बाय 6h. काय नाही अरे हे मायनस साईन टाकल्यावरती सर्वजण उलटे झाले, त्याच्यानंतर 6h ने मी सेपरेट डिवाइड केलं, बस इतकंच आहे, काही नाही आहे. साइन h बाय h किती रे 1. हे पहा लिमिट h टेन्स टू 0 होता ना, लिमिट h टेन्स टू 0 असेल तर साइन h बाय h तर 1 असतो ना रे, फॉर्म्युला आहे ना. तुम्ही म्हणणार हे काय मग. हे पहा 1 मायनस cos h इज 2 साइन स्क्वेअर h बाय 2 होल डिवाइड बाय 6h तर आहेच यार इथं. मायनस ऑफ दिस इज √3 डिवाइड बाय 6 हे असं बनलेलं आहे. पहा √3 डिवाइड बाय 6 बनलेलं आहे. आधी जरा व्यवस्थित पाहून घ्या बरं इथेपर्यंत, ओके. आता झाला आणखीन एक स्टेप आहे डायरेक्टली त्याच्यानंतर आपला आन्सर असणार आहे. पाहून घ्या मुलांना व्यवस्थित, ओके. पहा रे आता पुढे ओके.
नाव सी नेक्स्ट स्टेप. आता पहा पुढच्या स्टेपमध्ये काय विषय. हे 1/3 बनणार. हे 1/3 बनणार. लिहितोय 1/3. हे साइन स्क्वेअर h/2 जो आहे ना, मी त्याला साइन ऑफ h/2 इंटू अगेन साइन ऑफ h/2 असं लिहीन. पहा म्हणलं ठीक आहे यार, होल डिवाइड बाय h आहे ना रे, होल डिवाइड, ठीक आहे चलो h -√3 डिवाइड बाय 6 हे असं आलेलं ना आपला आन्सर. बघा आता पुढे हे बघा, इथे जो आहे तोच आपल्याला खाली पाहिजे. मी म्हणलं ठीक आहे, म्हणजे हे किती बनला 1 बनणार. आता पहा हे जे काही तुम्हाला दिसतंय आता सध्या जे काही दिसतंय, मला असं वाटतं की लिमिट h टेन्स टू 0 होता ना, मग आता तुम्ही इथे 0 टाकायला हवा. तुम्ही म्हणत असाल की सर इथे h/2 आहे ना, मग खाली पण h/2च पाहिजे. अरे कुठे, खाली पण h/2 पाहिजे, मग परत वरती पण h/2 लिहिणार तू असंच ना, म्हणजे हे तू 1 करणार. मी म्हणलं ठीक आहे करशील 1, पण शेवटी hला तर तू 0च टाकशील ना. मग 0 इंटू एनिथिंग 0च ना, म्हणजे हे शेवटी 0च होणार आहे, हे समजून घ्या. म्हणजे याचा आपला आन्सर जो आहे ना, हा -√3 डिवाइड बाय 6 हाच आपला इथे आन्सर बनणार आहे. हाच आपला इथे आन्सर बनणार आहे. याच्यामध्ये थोडंसं सिम्प्लिफिकेशन होऊ शकतं, जसं की 6ला मी √3 इंटू 2√3 असं लिहितो. √3 is 3 इंटू 2 is 6, बरोबर ना, हे कॅन्सल. सो आन्सर शुड बी -1 डिवाइड बाय 2√3 असं पण आन्सर तुम्ही लिहू शकता. रे म्हणजे पहा, जो ऑप्शन मॅच करेल त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही तिथे आणण्याचं ट्राय कराल. ओके यस स्टुडंट्स, पहा रे आणखीन एक घेऊ का क्वेश्चन सबस्टिट्यूशन मेथडचा, जरा लक्ष द्या. हे पहा लिमिट x टेन्स टू, अरे हे असं कधी बघितलेलंच नसतं आपण. लिमिट x टेन्स टू 1, लिमिट x टेन्स टू 0 एक तर असतं, बरोबर ना. सर्व फॉर्म्युलेज लिमिट x टेन्स टू 0चे आहेत. आणि काही एक फॉर्म्युला असा होता लिमिट x टेन्स टू a x⁻n - a⁻n वाला, x⁻n - a⁻n डिवाइड बाय x - a. फक्त याच फॉर्म्युलामध्ये मुलांना लिमिट x टेन्स टू a होता. पण तिथे हा आहे का x⁻n - a⁻n आहे का? बिलकुल पण नाहीये. मग आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे की हे सबस्टिट्यूशन मेथडचा सम आहे. मग पहा मी इथे सांगतोय, पहा x टेन्स टू 1 म्हणजे x चा व्हॅल्यू ना 1 च्या आसपास आहे. म्हणजे x चा व्हॅल्यू मुलांना 1 + h आहे. x चा व्हॅल्यू ना 1 + h आहे असं मी म्हणतो इथं, बरोबर. मी म्हणलं ठीक आहे चलो, x चा व्हॅल्यू 1 + h आहे. ओके, वेर h टेन्स टू 0, वेर h टेन्स टू 0 असं आपण इथे क्लेम करूया यार. आता बघा बरं, हे टाकतोय मी, लक्षात आहे काय, लिमिट h टेन्स टू 0 1 मायनस, पहा x जागी काय ठरलं टाकायचं, 1 + h ठरलंय ना, त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय साइन ऑफ पाय इंटू x जागी काय रे 1 + h ठरलंय ना, टाकून दिला पहा. आता बघा वरती 1 मायनस ऑफ a + b होल स्क्वेअर इज a² मायनस ऑफ a² प्लस ट्वाइस ab प्लस b², बरोबर ना, होल डिवाइड बाय साइन ऑफ, हे पहा रे पाय इंटू 1 इज पाय प्लस पाय इंटू h इज पाय h. म्हणजे ठीक आहे चलो डन. 1 मायनस ऑफ 1 कॅन्सल, मग इथे -2h राहणार. मी म्हणलं ठीक आहे, -h² पण राहणार. मी म्हणलं ठीक आहे, होल डिवाइड बाय, पहा मायनस ऑफ साइन पाय h बनणार. समजतं का, हा थर्ड क्वाड्रंट आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये साइनचा व्हॅल्यू शुड बी निगेटिव्ह. 180 मीन्स 90 × 2 आहे, इव्हन असल्यामुळे साइन रिमेन्स साइन, आणि त्याच्या पुढचा जो अँगल आहे तो लिहायचा इथे. तर हे असं बनलंय पहा. आता मायनस मायनस प्लस करून टाकतोय मी इथे, दोघांमधून मायनस कॉमन करा मग प्लस करा. मी काय म्हणतोय आता, हे 2h आहे प्लस h² आहे, होल डिवाइड बाय साइन पाय h आहे ना, इथे साइन पाय h आहे. हे पहा सर्वांना रिक्वायरमेंट h चीच आहे, h चीच रिक्वायरमेंट आहे. मग इथे मी पाय ऍडजस्ट केला, इथे पण पाय लिहिला का, इथे जो आहे तोच खाली पाहिजे असतो. मग हे बनतो 1, हे h कॅन्सल झाला, म्हणजे वरती फक्त 2 बनतोय. अरे हे पहा, हे तर फक्त h आहे, बट h टेन्स टू 0 म्हणजे हे तर 0च आहे शेवटी, हा h तर 0च आहे शेवटी. सो 2 + 0 लिहिन, जस्ट डिवाइडेड बाय दिस पाय. सो गाइज आन्सर शुड बी 2 डिवाइड बाय पाय. आन्सर काय बनतोय रे आपला, 2 डिवाइड बाय पाय हा मुलांना आपला इथे आन्सर बनणार आहे. ओके, तर पहा यार, हे जे काही आत्ता आपण केलेलं आहे, सर्व लिमिट्सचे सर्व टाइप्स केलेले आहेत, सर्व टाइप्स केलेत आत्तापर्यंत. ओके, तर आता एक रूल आहे यार, एलॉपिटल्स रूल म्हणून एक रूल आहे. ओके, तर हा असा रूल आहे ना की लिमिट्सचे क्वेश्चन इतके सोपे बनवून दाखवतो ना, तो खूपच सोपे बनवून दाखवतो. अरे एकदम सोपे बनतात, सम लगेच इन्स्टंटली आन्सर यायला लागतात. एंट्रन्समध्ये जनरली आपण हे प्रिफर करतो, बरोबर. पण याच्यानी हर एक क्वेश्चन याच्यानी सॉल्व्ह करता येईल याची पण गॅरंटी नसते. कधी कधी याच्यानी क्वेश्चन्स अवघड बनतात, होऊ शकतं असं. सो म्हणून ना, लाईक ते बेसिक आतापर्यंत कन्व्हेन्शनल मेथड जे आपण डिस्कस केलं ते डेफिनेटली तुम्हाला आल्याच पाहिजे, बरोबर. तर मी काय करतोय पहा मुलांनो, हा वाला सेशन आहे, हा इथे मी क्लोज करतोय. आता मी पुढच्या सेशनमध्ये ना हा एलॉपिटल्स रूल खूपच इम्पॉर्टंट रूल आहे, हा रूल मी इथे डिस्कस करेन. छोटा सेशन असेल फक्त आणि फक्त याचंच डिस्कशन असेल. ओके, सो गाइस सेशन मी क्लोज करतो, भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. ओके, टिल देन बाय एव्हरीवन.